जन्माद्यस्य यतोऽन्वयादितपश्चात्तेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्द्रियं सूरयः तेजो वारिमृतां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि धर्मविज्ञानवैराग्यपरमैश्वर्यशालिनः आनन्दतीर्थभगवत्पादान् वन्दे निरन्तरम् आनन्दतीर्थोपदिष्टो निधन्नारायणाभ्यः प्रदर्शितो येन सम्यक् जयतीर्थं तमाश्रये यत्प्रेक्षणं प्रेक्षकपापनाशनं यद्वन्दनं वन्दकपुण्यपोषणं यत्सेवनं सेवकभक्तिवर्धनं वन्दे सुशीलान् सुकृतीन्द्रसद्गुरून् वेदव्यासरघुत्तमाङ्गसदनं माध्वार्णवेकोविदं वात्सल्यादिगुणान्वितं मुनिवरं काशीमठाधीश्वरं ध्वान्तार्कं सुमतान्तमण्डनरतं वन्देष्टबोधप्रदं तं वन्दे सुकृतीन्द्रतीर्थकरजं श्रीसंयमीन्द्रार्चितं शास्त्रीषु पारदृश्वानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धायकरं सत्यात्मानं गुरुभुजे श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओं स्वस्त्यस्तु विशेषसन्मङ्गलानि सन्तु विशेष जाऊन काली ऐकलेच भागवताच एक प्रथम श्लोकांतूची तज परमात्मा विषयाचे या जगत या विषयाचे तांडकोर तसं चर्या विषयाचे सर्व जीवगणा विषयाचे तिथले एक सना श्लोकांत की वर्णन गाला तिथले त्याचे महात्म्य मला विषय कळते तसं या भागवत प्रारंभ जाऊ का या हजी कळत झाली भागवत कसला प्रारंभ झाली कशी प्रारंभ झाला म्हणल विषय भागवत हे भागवत म्हणजे शास्त्र कशी म्हणून सांगणारी दोघ जणांमध्ये जो संवाद असतात म्हणजे सांगतो भागवत कचकी पुराण ऐकताच पुराण म्हणून कसं आहे म्हणून सांगणारी दोघ जणांमध्ये जल संवाद त्या वेदव्यासानं निबंधन केलं तसं या भागवत संवाद कसं जपता म्हणून सांगणारी हे सुरवेक मंगळाचं करताच धर्म प्रोचित गलित वोत्र परम निर्मत्सराणां सदां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं धर्म म्हणल विषय आमगेला जीवन जाव गजर धर्म प्रोचित गलित वोत्र परमः निर्मत्सराणां सदां पिंचेरी गिरमात शरीरातील कोणाके एक मोह या कोरका म्हणल विषय ना आमगेला आत्मोद्धार जाव का इतलेच कोणाके एक वाईट कोरका म्हणना आज एक कशी कोणाके एक लाग निर्वच का जलरी विषय कसलो अनेकला मध्येला मात्र वेरवच तशी नाही निर्मत्सराणां सदां पिंचेरी गिरमात शरीर नातील कचकी परमात्मा परंधामा पहुंच त्या उद्देश तसलंक वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं अत्यंत वेद्य म्हणून सगळी ज्ञान गम्य जामशील ज्ञेय जामशील तत्व समजून घेऊ का जल तसं तत्व कसं आहे वास्तवम अत्यंत सत्य जामशील प्रामाणिक जामशील अजित प्रमाणावेला कसले क्वेश्चन करू ना या सत्य की नाही की आता सांगितलं मला विषयाचे कसले क्वेश्चन करूनच कसं आहे वेद्यं वास्तवमस्तु शिवदम पूरे जना के एक संतोष देतो सर शास्त्र भागवत कसले तापत्रयोन्मूलनम आमगे तिन्ही लोकां कसले तापत्रय आमगे तापत्रय म्हणजे तिन्ही तापके तिन्ही लोकां कसं पुढे ताप जाता कसं पुढे दुःख जाता ते तापत्रय म्हणतात ते तापत्रयोन्मूलनम त्या जोचे या भागवतात त्या भागवत जाव का त्याला कसं देता म्हणून सांगली खंची एक फल भागवत म्हणाली फल गोडसाण कशी पडचे त्यांची एक किरान ते फल कातवे जलरी तक लाय गोडसाणच पडत म्हणाली आमगेला तो नत्तीने एक गुण की आम्ही विसरलो तसं एक रूढी नत्तीने विसरलो तसं केलो जण कळता कसं एक खंची एक फल काढल्यारी त्या हुंतना जेवताचे एक परंबळारी या लायक पिकला या लायक पिक करी म्हणून तसं गुण स्वरूपतः अंतस्तके किरा अंतस्तके तसं निगम कल्पतरोर गलितम फलम कंची वेद म्हणल सर्व वेदाय म्हणले एक वृक्ष के त्या वृक्षांतलं तसं फल
त्या शुकमुखात अमृत द्रव संयुतम ते किरान तक वट मारला किर म्हणा कोण शुकाचा त्या वट मारनो तगेल कंचकी एक जीवेन तगेल कंचकी एक जलल तसल एक अमृतान करतना तज्जे हे फलाक अनेक एक वड सांचल्या तसल विगत भागवतम रसमालयम असल भागवताचे कशी योग्य जावन असेल तसल अत्यंत बड जावन असेल तसल रस अत्यंत बड जावन असेल तसल माधुर्य या तो पिपिया विगत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भुवि भावुकाः तुमको पूरे जना की जलरी त्या परमात्मा रस सार आमका आमची गेलांक कचेरी केली तसले म्हणून सांगले जिब्बे रुची चेडी तसले जिब्बे रुची कोणास कन्ना रुची कोणास तंक पूरे केल्लं तसल ग्रंथ या भागवत तसल भागवतात सार तसल भागवता रस तुम्ही पिया म्हणून सांगता तसले नेविषयी विषक्षेत्रे नेविषार ज्ञान तो शौनक बैसला शौनकारी ऋषी बैसताना ते सुताचार्य थे सुताचार्यानंतर भारी संतोष जता भारी संतोष जावनो ते सुताचार्या नाही तशीच तक्का पुरे जन कसं करताचे म्हणून सांगले आदर याद इच्छा इत्यादी पुरे करताच तदनंतर सुताचार्य म्हणतात विवरण करताच तोया खलु पुराणानि सेतिहानानि चान्यः आख्यातानि व्यधीतानि धर्मशास्त्राणि तान्युत तू सामान्य नाही तू सर्व पुराण सर्व इतिहास रामायणारी इतिहास पुराण आख्यातानि हे पुरे तू सांगला अधीतानि खाली तू सांगितलं मात्र नाही आज एक कहाणी बांधलो कचकी बुक पोळनो कचकी पोरनो कहाणी सांगतलसच तशी नाही योग्य जाऊन असेल तसं गुरु परंपरेतून शिक्षण घेऊ तक जाव का जल तसं ग्रंथ मूल ग्रंथ पढून तू विस्तार करतो आख्यातान अधीतानि धर्मशास्त्राणि तानुत खाली हक्क मात्र पुराणा विस्तार मात्र अशेष पोरका तस्तश पोरका म्हणून सांगता नाही तू धर्मशास्त्र वाचून धर्मानुसार तू जीवन करतलो तसल सुताचारी तू येत राहिला तस जावनो तू मस्त विषय आमका सांगा तत्र तू कसं करता भूरी भूरकर्माणि श्रोतज्ञानी भागशः अतः साधोत्र यत्सारम समुद्रत्य मनुष्या मनुष्यानं जीवनामध्ये तू मस्त ऐकू का के परमात्मा विषयाचे आणि मध्वाचार्य सांगतात कसं म्हणून सांगले एक क्षणे सोनाश जीवनातून एक क्षणे सोनाशी ऐकता रबलेरी आमगे त्यांची साधन असं त्या संपादन जाय ना तिथलं ऐकूच्या असतात तशावनो तिथली समग्र ऐकूच्या जाय ना तशावून तू एक काम कर कसं म्हणून सांगले पुरे पुराणात पुरे हंतशील विषय पुरे त्याचे सारण आमकी कसं ऐकू का हे ऐकनाशी जाय ना अत्यंत इम्पॉर्टंट क्वेश्चन्स म्हणून त्यांचे एक आकवताना कसं एक्झाम आवडताना सगळे सिलेबस जे तरी कलाक एग्जाम दिले रे पुढे सांगतात या पुढे इम्पॉर्टंट सिलेबस या कसले दिले त्या पुढे सोडले रे वाट नाही शिकू काम तशी अत्यंत जावका जल तसं सारभूत आमचं सांग शौनका निमित्ताना तंते विशेष जाऊन कसं पुढे सांगा देवत्याम वसुधो जातः यस्य चिकीर्षया तसं त्या परमात्मा विशेष जाऊन श्रीकृष्णा लगी अवतार आमका कृष्ण कसाला लगी म्हणून सांगले रे कृष्णा रूपचे एक आकर्षक रूप कृष्णावर शब्द अर्थ होतो कृष्णा म्हणून सांगले आकर्षयती कृष्ण हा पुरे जनाकडे तांडून घेतो तसं कृष्ण अवतार तशीची परमात्मा नाना रीतीच अवतार अवतारात कथ सांगताना त्या राबूच्या जायना अथ आख्या हि हरे धीमन अवतार कथा शुभाः तसं त्या परमात्मा अनंत अवतार तंतु मुख्य जाऊन कसं पोळका तसं परमात्माला शुभ अवतारा करता इत्यादी काम सांग योगी योगेश्वरे कृष्णे ब्रह्मण्ये धर्मकर्मणे स्वकाष्टाम अनुतापेन धर्मं शरणगतः तो परमात्मा परमधामावर चमकलो कृष्ण परमात्मा तदनंतर धर्म स्थापन कोचा धर्म रक्षण कोचा कोण यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं म्हणून सांगला परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे तसले पूरे जना के जले एक अधर्माचे पराकाष्ठ तेतना आपास धर्म संरक्षण करू ते धर्म संरक्षणाकची हा अवतार घेतला म्हणून सांगला तसले कृष्णाने अवतार घेतलोची मुख्य जावनो धर्म संरक्षण करू तसं परमात्मा धर्म इतली काल कृष्णा नसताना धर्म संरक्षण झालं आणि मुखासून कृष्णात परमधामा चमकलो
धर्म ते लागता कोणाक शरण वता कोण ताक पळयतले म्हणून एक आमकां प्रश्न म्हणटना तेन्ना सुताचार्य सांगते ह्या विषयी सांगता जाल्यार अपास्विंगड कसले नाका खंयची शुक्राचार्यानाची परीक्षिताक उपदेश केलेलो आसा तशें हांव न्हू त्या विशयी आयकल्यार तुमचे पुरे विशय कळटा वेगळा तशें कोण ह्यो शुक्राचार्य तागेले विशयी हें सांगून आमकां तागेली काणी सांगता तेदना यम प्रव्रजन्तमनुपेतमुपेतकृत्यद्वैपायनो विरहकातर आचुहाव पुत्रेति तन्मयतया करोपि दुस्तं सर्वभूतहृदयं मनिमानतोऽस्मि शुक्राचार्य कोण म्हणून बुझो यम प्रव्रजन्तम एक तागेलो बापूसो स्वयं वेदव्यास तो नारायण परमात्मा नारायण तागेलो बापूस मेळ्ळा तसलो एक दिसाक खेळताची एद्रा शुक्राचार्य दिसन गे वेदव्यासाक तेदना यम प्रव्रजन्तम एक दूर चमकलो लायक होंगा चरडू दिसनी म्हणून सांगून सहज जाम परमात्मा निजान सांगता जाल्यार खंयचे रितीरी विरहा कातरना ह्यो एक चमकलो म्हणले घैसो कना जाल्यार कशी एक बापूसो पुत्रा मेळ्ळी जाल्यार बापूसो पूत एद्रा दिसन जाल्यार खंयची रितीर एक विरहा कातर आसता खंयची रितीर एक घैसो घालता त्या रितीरी घैसोकारी पुत्रेति तन्मयतया पुत्र म्हणा पैकी हे पुत्रा खंय असतो म्हणले का मनान हृदयान प्रेम भरीत जावन आपयतना तेदना तरवोपी नेदु तेयेशील पुरे त्या प्रेम वात्सल्य पळयतना त्या परमात्मा हृदय कंप पळयतना तेयेशील पुरे वृक्ष इत्यादी पुरे ताक प्रतिस्पंदन केलेली रीती अंगस म्हणलेली रीती तो खंयचे रीतीर समानता करचाक ते पुरे तरवोपी नेदु ते सर्व वृक्ष इत्यादी की जाल्यार हालून राबले की नाही आपयला शुक्राचार्य कोण ताक उत्तर दिवं का शुक्राचार्यान उत्तर दिवं का वृक्ष आदी कसाला ज्ञान दिताची म्हणून सांगले तम सर्वभूत हृदयं मुनिमानतोस्मि शुक्राचार्य म्हणा कोण स्वयं रुद्रदेव तसलो प्रत्येक मना अभिमानी मनोभिमानी रुद्र तसल महादेव तो शुक्राचार्य विंगडकचे एक सामान्य वट नाही तसल महादेवा ताणे खंय अशे मनोभिमान सर्व हृदयात सर्व भूताचे हृदयात मनस्सान तो नियमन करच्या पुरे कडेन मनोभिमान रुद्रान अशके तशें हांव आमी रुद्राल प्रार्थना करतना पहिला सवासा गौरीश ईशा तैल धारे यंते मनसु कोडो हरियली आमका परमात्मा लिकड मन दी कसं लागा मन नियंत्रण करतो तशें हांव रुद्राले की मनोनिया अभिमान जावचे तसं रुद्र तो खंय असता पुरे भूता हृदयांत आशिल्लो हागेल अनुकंप ऐकतना थंय हृदयांत मनांत खंयची एक उत्तर दिवचे प्रत्युत्तर दिवचे एक आश येवन पुरे थंय आशिल्ले वृक्ष इत्यादी पुरे जीव थंय ताका उत्तर दिताच तसलो सर्व भूत हृदयस्थ जावन आशिल्लो शुक्राचार्य तसले तागेल अनुभवान करतना सगळे या प्रपंचान ज्ञान म्हणून तसं दीप्ती दिलं शुक्राचार्यान आदीक ना जाल्यार भागवत म्हणून तसं हॉड करता आमकां नाशिवत तशें खंयची ऐकलं तसं अनुपूर्वी समीत जाम कसं असं शुक्राचार्यान कसं सांगितलं असतं म्हणून सांगले कोणाकी मैत्रेय आनी विदुराक संवाद आसच्या बरो हे पुरे कशी जल्ला त्या रीतीर तांगे डायलॉग्स तांणी कसं सांगला त्या समज कोण कोण सांगची तितली हे जाव का हे एक नाही दोन नाही सगळे ग्रंथांत अशी बरयला तांणी कसं सांगला तांणी स्वप्नांत कसं पळयला हे पुरे सांगताच शुक्राचार्य हे पुरे सांगता जाल्यार एक मनोभिमान नैश तांगे मना कसं चलतास म्हणून सांगनाश कोण सांगच्या शक्य तसं शुक्राचार्य उपकार ते सुताचार्य स्मरण करून घेता तसले अत्यंत दुष्कर्म जाला हे कलिकाला आवरण जातना धर्मस्वनिष्ठितः पुंसा विश्वक्सेन कथारतं नोत्पादयि विविधतं शर्मैव जीवन मस्त आम्ही आजी कसं झाला मस्त कडे श्रद्धेन करताना भक्तीन करताना हे कथा श्रवण कोरका कथा श्रवण करताना श्रद्धेना भक्तीना त्यांची एक रीती एक कहाणी चलता आसा त्यांच्या हे करचे म्हणजे रीती आमगे तरी मन असं तिथून केलेलं पुरे एक देह आयास दिलेलं मात्र जलती विश्वक्सेन कथाश्रयम यदि नोत्पादये करते तंतु एक गोडसाने मेळणो अनेक आमचं तत्वज्ञान अधिकार आम्ही वचनात गेले त्यांची एक विशेष प्रवृत्ती उत्पन्न जायना गेले तर खाली श्रम म्हणून जाता त्याची एक केलेलं आयासपूर्वक जाऊन जाता
तांतू विशेष जावं तसंच जाव का जी करी मुई एक पडून शिकू का एक साखर कसले एक गोडसाण कसले दिसलेली एक मुई एक ते सपूर लागल्या पुरो तो वत्ता पुरे जना कापयता आणि त्या गोडसाणीची कितली जाता तितली स्वाद घेत तशी त्या परमात्मा म्हणून कसले हे शिकम खात अमृत तसले अमृत पिताना एक पण पिल्ल्या पावना आमक ते समजता की कितली सारांश येता तितले सारांश मी पिऊ का म्हणले दृष्टिकोन आहे तांतू सगळे चिंचवण तांतू सगळे कोब्बा रोज कश काढताची सगळे कोब्बूस पूर्ण या जाऊ का चंतो तितले वचू का तितली कोब्बू आम्ही पिणू त्याची रोज पितात तशी या भागवतांतू सर्व कुचकी निगम म्हणलेच सर्व वेद म्हणलेची एक वृक्षात सारभूत जाऊन असं तर जाऊन त्याची योग्य जाऊन असेल तसं रस इत्यादी पुरेणान तोडका तस्मात एकेन मनसा भगवान सात्वतांपदी श्रोतव्य कीर्तितव्यश्च धीयपूज्यश्च नित्यदा तस्यां परमात्मा विशेष जाऊन पूरे सज्जनांक रक्षण करच्या कळशितान तशी तगेल दिकडे तगेल विषयाचे ऐकू का म्हणले का मनस दोन ते एक हळदी दोन त्या परमात्मा विषयाचे श्रवण कीर्तन गायन इत्यादी नित्यपूर्वक शुश्रूषु शब्ददानस्य वासुदेव कदारतिः स्यात् महत् सेवया विप्रा पुण्यतीर्थानि सेवनात् तसं त्या परमात्मा सेव करले कशी म्हणून सांगले वासुदेवस्य कदारतिः स्यात् महत् सेवया विप्राः पुण्यतीर्थानि सेवनात् पुण्यतीर्थ क्षेत्रात इत्यादिकांत वचन तेही केलं तसं काली महात्म्यान ते जलणी ऐकलंय तुम्ही कच्चे तीर्थक्षेत्रा वचन तेही केलं तसं पुण्य अपश्चड आजी गर्जना आजी गजकी पुण्य फल तसं त्या परमात्मा कथा तो अशील कसले का महात्म्य अंतु कसं पुढचा तो म्हणता अंतु कसं असता म्हणून सांगणारे आजी रावाची भागवत भगवत संबंधी भागवत सर्व परमात्मा लिकड समन्वय करचेची भागवत आदर्श आजी भागवत विंगड झाला आजी काणी जोक्स यांची भागवत झाला जरा भागवत म्हणा कसं सांगणारे वासुदेव परा वेदा वासुदेव परा मकाहा वासुदेव परा योगा वासुदेव परा क्रिया त्या परमात्मा लिकडेची सर्व शब्द त्या परमात्मा लिकडेची सर्व यज्ञ त्या परमात्मा लिकडेची सर्व केलं तसं उपाय त्या परमात्मा लिकडेची सर्व क्रिया त्या परमात्मा लिकडे सर्व शब्द सर्व ज्ञान सर्व तप सर्व धर्म सर्व गती पुरे त्या परमात्मा लिकडेची परमात्मा उद्देशी कोण निष्काम करचेची त्या भागवत आम्ही मस्त कर्म करताच दिननित्यांत मस्त कर्म करताच हे पुरे आम्ही भागवत वैष्णव आमगेल भागवत जीवन देऊची केतना आपण सांगणारे पुरे कर्मात उद्देश कोण जाऊ का तो परमात्मा जाऊ ते जर त्या भागवत कर्म म्हणजे नाही गेला कसं येता आमगेल कशी जीवनाकरण जाऊ तशी भागवत जीवन जाऊ का परम भागवत जाऊ का आपण सांगणारे तर परमात्मा उद्देश कोण सर्व काम जाऊ का तसं त्या परमात्माले स एवं इदं ससज्जाग्रे भगवान आत्ममाया सदसद्रूपयाचा सौ गुणमिन्या गुणोदि बहु त्या परमात्मानं या जगतची सृष्टी केलेलं आहे सर्जन कशी केला म्हणून सांगले आत्ममाया तद्यल त्यांची एक सामर्थ्यान केलेलं काल ऐकले तुम्ही स्वराट त्यांची रीती विंगड त्यांची अपेक्षा दिल्या केवळ तागेल त्यांची एक अस्तित्वान करताना तागेल त्यांची एक सामर्थ्यान करताना हे सगळे जगतचे दान सर्जन केले आहे भागवतान मस्त हेज्जे तो परमात्मा सर्जन परमात्मा या जगतच्या सृष्टी केल्या संहार केला स्थित नियमन करता ज्ञान करता अज्ञान करता हे अष्टकारणात अंतंता अनेक स्तोत्र कोर का झाला सुरुवात यांचे स्तोत्र होत त्यांना दिसता अयो इथला परमात्मा महात्मा काही उल्लेखली त्या जगतची सृष्टी केल्या स्थिती केल्या संहार केला लय केला ते इथल्या समोर यायची आपण सांगणारी आजच्या बाहेर कसं असतं तुम्ही आलोचन करा तुमका हे जगत्याचे सृष्टी स्थिती लय नियमन ज्ञान अज्ञान बंध मोक्ष हे 8 पदार्थ सोड या जगत्या नवे एक नवाच कसले दिसतेले त्याची विषय बोललोय त्यांची एक मनुष्य म्हणतो कसले गुणाची देतात त्या गुणाची सृष्टीची कसले अधिकार देतात त्याची सृष्टी या सृष्टी स्थिती आदी कसले सोड विंगड या जगत्या विषय येऊ ना तशानो या पूरे ये पूर्ण विस्तारा या पूरे जगत के आज सर्व व्यापा साधनाची अणुरेणु तृणकाष्ठ परिपूर्ण गोविंदा तर पूरे अणुंतु रेणुंतु तृणांतु काष्ठांतु प्रत्येक विषय आणतो तो परमात्मा पूर्ण सर्व जगत की आज क्रिया तो चला सुंदिता
तसं तो परमात्माचं विशेष जाऊन तसं क्रिया तसं परमात्माला विशिष्ट जाऊन तसं महिमा अवतार कथा इत्यादी सुताचार्य शौनकाक सांगता कितले अवतार झाले 15 की 16 अवतार तो अपट्टी सांगता परमात्मा कसं पुरे अवतार कसं जाव का म्हणणं होतं गॅर सुरवेक या जा मत्स्य जाम जलो तदनंतर कूर्म जलो वराह जलो नारसिंह जलो वामन जलो परशुराम जलो श्रीरामचंद्र जलो कृष्ण जलो मुका बुद्ध जता कल्की जता तशीची दत्तात्रय जता तदनंतर महिदास येता मोहिनी रूप घेता वरलेल्या अंतु सांगताच्या धन्वंतरी जता अशी नाना रूप विशेष जाऊन वर्णन करता तर पुरे रूप जतर सांगता कसं म्हणून सांगच्या सर्व वेदेतिहासानी सारं सारं समुद्रता सतु संशयावास महाराजं परीक्षितम् तसले सर्व इतिहासाच सर्व वेदाच सर्व पुराणाच सार सार तंतशील तसं एक सार जीवित सार आपास सांगते कशी म्हणून सांगणारी सुरवे कच्ची एक ह्या असले तांदूळ असलेली सुरवे एक गाणं काढून साईडा दवरतात त्यांचे पुरे सुरवे वरतात तदनंतर आपास ते तांदूळ आपास घालतात तशी सुरवे चालीनी न्याय म्हणता का सुरवे एक पण घाण तांतू आपास या कोण तांतू आपास फर्स्ट ग्रेड म्हणून काढता आपण तसं एक सार काढून सर्व शुकाचार्यान परीक्षितात सांगितलं तसं हे ऐकून त्यांना शौनकादी पुरुषता सुताचार्य या पुढे त्यांना अनेक सूत सूत महाभाग वदनो वदतांबर तथा भागवतीं पुण्यां यामाह धर्मान् शुकाः तू संतना वस्तु पुरुषतास असं एक महत्वपूर्ण नाम असेल तसं ग्रंथ आणि तू इतली विस्तार कोणता जी वर्णन करतास तर जाऊन त्या शुकाचार्यान कसं सांगितलं त्या मग तू विवरण जाऊन सांग मग तू योग्य रीतीने सांग म्हणून सांगताना आजी कसं ना की भागवत त्यातनं बरे त्या यस्साम्राट कस्य वा हेतु पांडूनां मनवर्धनः प्रायोपविष्टो गंगायाम् आदृत्याधिराज्यम् तसं गंगा गटार बनू त्या वेदव्यासान बरे म्हणून सांगतात कसं लायक बरे वेदव्यासान भागवत कसं रचन केलंय हे पुरे कसं जल्लं म्हणून विषयाचे आमचं विस्तार जाऊन सांगा म्हणताना त्याला सुताचार्य त्या प्रश्नाक उत्तर देता द्वापरे मनुप्राप्ती तृतीये युग पर्याये द्वापर युग 4 युग असं कृतयुग त्रेतायुग द्वापर युग कलियुग तसं तिन्ही युग द्वापर युग तसं द्वापर युगांत सर्व हाजी करताना ते परमात्मा वेदव्यासाला अवतार देता कारण तू पुराणा करता भूतमाल विषयी शापान करताना पुरेकडे ज्ञान म्हणून तसं लोक जावच्या होताना त्याला ते कसं जाव का ज्ञानाके थोड जाऊन असेल तसं कोच जाव का म्हणाला सर्व ब्रह्मादी देवच त्या परमात्माला नारायणाला प्रार्थना करतात दवा अनेक कलिकाल जाईन कलिकाला समाप्ती वेळा ज्ञाना परंधामा पावका तदनंतर तुगेला पास सृष्टी आली जमते या द्वापर काल अंतुची अज्ञान इत्यादी देवका जरे मुकार कसं अवस्था दवा धर्म म्हणाल ना कशी सुरान जुगा तांगेल कंचिरी तिरी आता ताने एक ब्रह्मानी न्याय केलं की कसं देवान भावयतानेन देवेवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयं पदमवाप्स्यत देवतांक आणि मनुष्यांक एक कॉन्ट्रॅक्ट ब्रह्मा दिलं कसं म्हणून सांगारे तुम्ही पुरे मनुष्या तुम्ही धर्म कार्य इत्यादी करता तुम्ही देवता संबंधी सर्व कार्य करता त्याचे रचना कसं येतं देवान भावयतानेन तांका देवतांक संतृप्त जला त्यांनी तुमचं संतृप्त जाऊ कसं पावस की वळत की इत्यादी कसं तुमचं संतृप्त जाऊ कसं कार्य तर त्यांनी करताच त्याच्यानं तुम्ही सुख बघा तुम्ही केलं धर्म कार्य त्यांनी सुख बघताच त्यांनी केलं तसं की तुमच्या अनुग्रहानं तुम्ही सुख बघा तसे परस्परम भावयन्तः योग्य रीतीने पुरे जाऊन मुख्य जाऊन त्या परमात्मा चिंतन करून अशी तुमगेल करता होताना श्रेय परमवाप्स्यत म्हणून तशी भगवद्गीतेत तो ब्रह्मान सांगितलं तसं वाक्य तसं एक चिंतन असताना अशी करताना अज्ञानान करताना सर्व ज्ञान नष्ट झाला त्यांची रीती देवकारी चलना त्यांची रीती ज्ञानकारी चलना तसं कोरका म्हणून ब्रह्मादी सर्व देवतांना प्रार्थना करताना नारायण करुणापूर्ण ता कसं करता वेदव्यास यावनो आमगेल गोष्ट संताची इथले एक 71 मन्वंतर असच 71 मन्वंतरान
ಅತ್ತ ಜೌಚೆ 28 ಮನ್ವಂತರ म्हळ्यार मन्वंतर चक्र एक मन्वंतरांतू 71 वर्षाचं 71 महायुग त्या महायुगांतू 28 महायुगात चलतास महायुग म्हळ्यार 4 युग ಒಟ್ಟು ಜಲಲೆ एक महायुग म्हणतात त्या 28th कचकी महायुग चलतात तांतू 28th द्वापर युगात विशेष जाव केवल तांतू त्या रेकी युगा महायुगात 71 तांतू त्या रेकी पर्यंत मात्र परमात्मा अवतार घेवचे तशी हे एक विशेष संदर्भ कसले म्हणून सांगले ह्यांची मन्वंतरा परमात्मा अवतार घेतले वेदव्यास जावन नाही जाल्यार वेदव्यास जावन खंयची एक विंगड जीवराचे बैश आज ही काम वेदव्यास जावन म्हणलेल कोण म्हणून सांगले तो परमात्मूच श्रीमन्नारायणूच तसं एक महत् भाग्य आमगेला 28 मन्वंतराचे तसं मन्वंतरा वेळारी त्या परमात्माला प्रार्थना करताना तोची वेदव्यास जावन जन्मा येऊन सर्व शास्त्र इत्यादी रचन कोदिता वेदात वेद विभाजन करता तंगेल कुछकी असिले ऋग्यज साम अथर्वाख्या वेदा चत्वार उद्धृताः इतिहास पुराणञ्च पंचमो वेद उच्यते तत्र ऋग्वेद पहिलाः सामगो जैमिनिक कविः ऋग्वेद काढता पहिलाचार्य आदिता मागिरी सामगो जैमिनिक कविः सामवेद काढता जैमिनिक दिता वैशंपायन येविको निष्णातो यजशाम यजनला वैशंपायना काढता यजुर्वेद दिता अथर्वांगिरसाम आसी अंगिरसात अथर्ववेदित आणि चारवी जना पुढे आपयता इतिहास पुराणानां पिता मे रोमहर्षणः इतिहास पुराण इत्यादि काढताना रोमहर्षणा दिता ते वर्षयो वेदा स्वं स्वं यस्यन् एकधा शिष्ये प्रशिष्ये तच्छिष्ये वेदास्ते शाकिनो भवद अन्नी अंगेल कंची शिष्यान करताना वैशंपायना कोणची शिष्यच त्यांनी वरलेल मुखारसून ताक दिलेल तसल्या हे करताना कसले यजुर्वेदांतू अपास उपशाखे ताकेल कोणकी शिष्य म्हणत असायची त्यांनी एक शाख कोण घेतात आज का मी पुणे सांगतात कसले आश्वलायन शाख केली आश्वलायन कोण तो पहिल्या शिष्य तसले पहिल्या परंपरेतू आश्वलायनता आश्वलायना संबंध जाऊन एक शाख घेता तसले अशी हे शाखा विभाजन इत्यादी जाऊन येता तर नंतर तका वेद विभाजन करून इतले पुरे जर तरी अनेकही दिसता अयो हम केलं तसल कर्म अनेके संपन्न जायनी कसं लायक वेद दिला वेद दिल्याने कसं झालं कोणकी ब्राह्मणसची त्यांनी वेद इत्यादी पठण करतात स्त्रियांक कसं त्यांक तशला मोक्ष नाम त्यांक अपास्तान ब्राह्मण जाऊन येऊपावा म्हणून सांगलेली अपास्तांक कसले यांच्या उच्चारणाचे स्त्री शूद्र ब्रह्मबंधू नाम दीन ऋषिगो तरीन श्रुती गोचरा कर्मश्रेय संगुणानां श्रेयं भवेद् इति भारतमाख्यानं कृपया मुनिनाथतं कच्ची वेदादपि परम चक्रे पंचमं वेदमुत्तमं महाभारतमिति ख्यातं तसले वेदशास्त्रापि उत्तम जावशी तसल भारत महाभारत हे पूरे जना के उद्धार जावचा विशेष जाम स्त्रियांक शूद्रांक ब्रह्मबंधूंक पूरे जनांक ऐकू का त्यांनी अध्ययन करताना अनेक प्रयत्न पूर्वक जाम भारत इत्यादी कथात वचुका आपल्याला महाभारत रचन होती लगी इतके पूरे कोण बैसलो इतके पूरे कोण बैसले रे मन आते करीती अनेक एक कसले मिगल अवतारी का न्यायनी अनेक एक कसकी पूर्वस म्हणून लिखी बितवेदान कुट पंजला तदना त्याच्या समयाची परमात्मा ज्ञानना तसं जायनी म्हणून होतस जलरी विशेष जानो मुकारी मिगलोची नातो होतो ब्रह्मो नातो नारद तसं नातो नारदो करता तागेल हातान दुगुन ताणे सांगून कसले एक झाले ताक एक विशेष पुण्य मिळता ताक त्याचे विशेष सद्गुण असतात तशी त्यांची मुखासून कोणी भागवत इत्यादी वाजिताची त्यांचे नारदाची किती पुण्य होता तसल्या नारदाचे पुण्य देऊ का नारदावे धारुण्य करू का ताक कसले एक भागवत बरे ना श्रोत राखत त्यांचे समयाचे नारद येतात नारद येऊन पाराशर्य महाभाग भगवत कच्चिदात्मना परितुष्य विशारीर आत्मा मनस एवयि जिज्ञासितं सुपत्नमपि ते महदद्भुतं कृतवान् भारतं यस्त्वं सर्वार्थापिरविदितं तसले तुम पाराशर महाभाग पराशराल पूत जामशील तसल तुम मस्त शास्त्र इतिहास पूरे बरीला विशेष जानो पूरे जना के एक अत्यंत अनर्थी जामशील तसल भारत आम्हाला तसल अर्थ दिला हे कशा समोर सांगले सर्व शास्त्र परिब्रह्मितम सर्व शास्त्र इतिहासाच कशी पोळ्या की मुकुट प्राय जावं असतं
कसर भागवत इत्यादी पुरे बरयले रे तथापि शोचयस्य आत्म कृतार्थ इव प्रभो. जसं की तू आत्माकोस्कर कसले करणी मिळेल केली तू तुझा वैशिष्ट्य असं तू कधी एक चिंते रक्ष दिसता तसं तुझ्या अवस्था म्हणजे ना तो सांगता भाई हा पुरे भरेला पुरे ಏನ್ ಜಲ್ಲ ಜನರಿ ಕಂಚಿ ಕಾರಣ ಕಂಚಿ ಕೆಲರಿ ಮಕ್ಕ ಮನ ಸಮಾಧಾನ ಇರ್ತಾನ ನಾವೆಲ್ಲ ಪೂರ್ತಿ ಜಲ ಮುಳ್ಳೆಕ್ತಾನ ಕಂಚಿ एक तृप्ती ती मना येताना तसं जाऊन कसं कोर्च म्हणून कळताना त्याला नारद सांगते भैरवा तू ज्ञानागोस्कर मस्त केल्या त्याला भक्तीगोस्कर कसं केल्या ज्ञान मस्त संपादन करच्या अवकाश दिल्या मन मस्त संपादन करच्या आवश्यकता दिल्या भक्ती संपादन करच्या कसले एक स्थान दिले तशानो भक्तीगोस्कर कसले एक कोर का म्हणताना त्याला तो समाधीना नसकर ते समाधी करताना अत्यंत गूढ जावते परमात्मा चिंतन करताना हे परमात्मा विशिष्ट दिव्यजामशल दर्शन देता हे लोकनो तो भागवत म्हणजे महाशास्त्राचे निर्माण करता ते तो सांगता नारद सुरवे सांगता गेले तेव्हा भागवत तक्क कोळताना तक्क कळलेला म्हणून सांगरी नारदा तागे फुल्ली जन्म आणतो तो कसं जाऊन असता म्हणून सांगरी अहम पुरा अतीत भावे भुवम मुने दास्यानुगस्य जना वेद विदा आम एक दासी पुत्र जाऊन असेल मिगल पुढे जन्मा त्या दासी पुत्र जाऊन असताना आमगेला कर्तव्य कसं असेल म्हणून सांगरी कोणाही इलेरी तांगेल परिचर्या असू जीवन तांगेल परिचर्या इत्यादी करताची मिगेल जीवन चलचशी तशी आमगेल हंतु विशिष्ट रीती एक यज्ञ इत्यादी जत्ताशिले ते वचनो आम सेवा इत्यादी करताशिलो ते दೊಡ್ಡ तपस्वी वरणे तांगेल कंची ते यज्ञ इत्यादी करताना तांगेल कंची परिचर्या करतात परिचर्या कशी करताशिलो म्हणून सांगरे उच्चिष्ट बोध उच्चिष्टानुलेपना अनुमोदितो विजयी त्यांनी केलं त्यांनी जेवण तरी तांगेले पुष्ट्या अंगठी घालो गोमय लवचाक आव तांगेले परमिशन देत असेल वचन सीधा हे करना त्यांनी संतोषारी आ तू काढ येतो म्हणून सांगतरी ते वचन गोमय इत्यादी सारे तसेलो तांगेल त्या उच्चिष्ट काढलं लोक ब्राह्मण संतर्पण देताना तपस्वी संतर्पण देताना गोमय काढलं लोक पुष्ट्या मान काढलं लोक मग त्यांनी दर्शन मिगेले कर सेवा करून संतृप्त जलेच संतृप्त जल नंतर त्यांनी इंदुकून भार सोका जल समय येईल इतके कालपर्यंत एक हॉड उत्साह तुमकळता एक नियत लगी गावा चतुर्मास इत्यादी देताना स्वामी असताची ते असताना सर्व त्या वेदव्यासा सेवकी न्याकी करताना मस्ते उत्साह असता प्रति वाढीची की कोलची की तुम्हाला हाके 4 वेळा गेले वाढीचे कोलचे कसले एक ज्ञान देताना इत्यादी देताना मस्त रीतीने मिश्रण करतात फूल बांधून दिवचे कोलचे प्रत्येक करतात जलरी ते एक विषय एंड जली कुडले मना मस्ती दुःख जल अयो आणि मुकार पल्ला दुखून ना हो या विषय पल्ला दुखून वाढचे ना पल्ला दुखून फूल घालून दिवचे ना पल्ला दुखून साव कोर्च मिळणार म्हणून तसं एक बितवेला एक बेजार सूर्य तशीची तपस्वी वरण्या बाहेर सरताना त्या साधून नारदा कुली जन्म नारद साधून जाऊन असं तो बाला तू तागे तोंडारी मस्ती एक सणाची छान तोंड करून बाबू रबला त्यांका तपस्वी वरण्या तांग कळले अयो यो आमगेल विरहान करताना आप बेजार जातास आणि मुखार सोन आमगेल सेवा करू मेळना म्हणा लाग बेजार जातास तसले सज्जन सेवा या मटा वेदी राखीतास म्हणल कारण तांगेल पिंची मनस्पूर्वक जावनो तांनी ज्ञानम विषयकमं यत् साक्षात भगवदोदितम अनुभवोचन भविष्यन्तः कृपया दीनवत्सलाः तांनी बाहेर सरताना ते पिंची योग्य जावनशील तसले ते परमात्मा ज्ञान त्या विषयी अति गुह्यतम जावनशील तसले ज्ञान कसं अर्थ कोण घेऊच्या जन्म जन्मांतरान शक्य रा तांगेल तपोबलाने किती जन्म पुण्यान करताना ते संपादन केलेलं आहे ते सर्व त्यांनी मक्का बदलाना त्यांनी उपदेश केलो निगेल मात्र हात घालून पुणे निगेल अंतू घर जाऊन राखची दर्शला हजेना एक मटा संतृप्ती मिळते कसं आहे हा केलेलं कसं काळजी कशी असं तांगेल संतोष हा केलेला आहे त्याचे तांक संतोष केलो त्यांनी मग ज्ञान दिलं त्यांनी खंचान तपस्वी वरेणी झाले की तांक खंचान एक मान्यता येईल की त्या अनर्जी जाऊन तसं रत्न त्यांनी आमचं दिलं पडया एक गॅस केवा एक मणी असते ती मणी कसं करतो आपण सांगले रे एक खंचे एक लोह असले खंचे एक लोखंड असले रे
त्या म्हणेले वेळेला त्या लोकांना भांगर जात तसं नाही सामर्थ्य त्या म्हणे असं खंची एक लोखंड वरनो त्या म्हणेला की दवरलेली त्या भांगर जाते आजी तुम पुरे दिशा पडत तसं म्हणे ही जो एक कडे नसले ते पुरे लो हशील भांगर करणं श्रीमंत जाऊन राबेत म्हणून जर त्या म्हणी कितली सामर्थ्य की त्या पशी हजार वाट्यांच्या सामर्थ्य गुरु कसं नाही का म्हणून सांगा रे त्या म्हणी कसं करता एक विषय अगं भांगर कर तिथलेच त्यानंतरचा भांगर भांगर जाऊन राबता जे गुरु तशने गुरु कसं करता म्हणून सांगा रे तागेले असेल तसं तत्वज्ञान दिवची मात्र नाही विंगडा तत्वज्ञान दिवो तसे काही हे कसं करता लाग सुवर्ण करता भांगर करता जलरी त्या भांगर देतात त्या अनेक हाती लागली लोकना गेले त्या लोखंडाचं येण जायना सुवर्ण जायना त्यापास मूल म्हणले की वचुका होंगे तश नाही होंगे कसं येतात गुरुन कच्चे देखील उपदेश केले त्या उपदेशां शिष्य तत्वज्ञान जल वैजले त्याशिवाय अपास अनेक लोकांची जिज्ञासा असं वैजले अनेक लोकांचे एक ज्ञान असले ते शिष्या करलेली तत्वज्ञान मिळत अपास गुरु लगी वचुका म्हणणार तशी ह्या म्हणी कशी अनर्थ जाम असेल तसं त्या ज्ञान म्हणी त्या पंचकी नारदाकाने उपदेश करतात की तसं नारद संतृप्त जाव तगेल पंचकी धर्माचरण तगेल वर्णाश्रमा उचित जाव अशी तसं सर्व सेवा इत्यादी करतात आपलं काना पडे त्यांना जबाबदारी घरात आवतच ताके जले जोर मना कसं त्या तपस्विंगल माक्षवच्या नित्य ते सेवा करू जात ना म्हणाले एक जोर मानस जरे घरा जबाबदारी ती आवसो घरा असं ती वही जलरी मस्त हागेल वेर मस्त एक प्रीती चल्ला चरडू आवसो निंदू का म्हणा तसं मस्त एक प्रीतीन करताना तिने तक्का बाळची ताणकी गळ्यात राहून दुर्वचनाशी मग असे तू देवान मग दिलेल्याची तुक मात्र मग का आणि मुखारसून प्राय तर मग कोण असं तसे आवनो तू काही वच्चाना तू अंगारपचे इथे काल केला ना पुरो आणि तू ज्ञान दिला ना पुरो त्यांचे तू चिंतन कोण राहावं अपास तू वच्चे नका म्हणून ती आवसू तका तडवीत जदना तके जडरी असो मिगेन या जन्माच बंध इतलेच दिसतात मिगेन कर्मा बंधी इतलेच दिसतात लेखून तेची तके कशी आव वर्णाश्रम उचित जामशी सलकरिया चरी इत्यादी करता असते जदना एकानेक काला ती कसं करता म्हणून सांगले रे जरा उद्दा जाव का म्हणून सांगून बाईची लागी वचून तिने बाई कोण उद्दा घेऊन येताना ते कसं करता म्हणून सांगले रे एक सरपा दंशानं ती सरताना अयो आसो सरली म्हणाले एक दुःख येऊ का ना नारद किती तत्वज्ञानी पडया मग का देवानं कचकी एक ज्ञाना गोळी केल्या आता मग बदलशील इगेल कचकी एक संरक्षण कोर का म्हणाल मी एक जबाबदार असेल ह्या जीव नित्य तिक कसले खानी जाईनी इगेल या जीवन समाप्त झाला मुखार सुनती कचकी योग्य जाऊन असेल तसं जन्म इत्यादी कुणाला खंडित आता मिगेल कचकी एक जबाबदार असेल हा हिकोपोळा का म्हणाल जबाबदार असेल ह्या देवानं मग विमुक्त कोणलेला आहे तकेल कचकी तत्वज्ञान पोहोचा का मग अनेक एक ऑर्डर तेव्हा मग अवकाश कोण दिलाय म्हणाल विषयाचे संतोष पावते नारद तिने सर्वला संतोष नाही तत्वज्ञान म्हणत म्हणाला संतोष ती चांग तिच्या तुम्हाला निश्चय असता का तर जाणो तत्वज्ञानागोस्कर अनेके भोवतावचन नाना कचकी ऋष्याश्रम इत्यादी कावचन ते परिचर्य करचे ते पुरे जाऊचे आणि एकानेक कालांतो वचनो एक पिकलेल का मुळा बैसून त्यांनी उपदेश केलं तसं त्या ज्ञानान करताना ध्यान करता असता परमात्मा चिंतन करता परमात्मा चरणारविंदा चिंतन करता अत्यंत सुखमय जाऊन शिल्पसल आनंद विरभूत जाता असता अनेके मग्न जाऊन ते परमात्मा चिंतन करता अनेके आनंदात मग्न जाऊन भाग्य प्रपंचात सर्व गंधी इत्यादी सोडो तर परमात्मा चिंतन करताना कसं म्हणता अद्भुत जाऊन शिल्पसल त्या परमात्मा दर्शन देता अपरोक्ष जाऊन ते परमात्मा आपल्या येता त्या परमात्मा आपल्या येताना बिद्दर असेल सर्व आनंद कच्ची एक रीती कशी फुल्लाचे का उद्यानावरताना तई अशी बिद्दर रीती फुल्ले कशी कोरमोड आमका अंगात आणून येतात तस त्या परमात्मा ज्ञानानंदमय स्वरूप या तसं त्या परमात्मा आपल्या येताना स्वयं जाऊन बिद्दर कोण आनंद मुक्तेन तसं नाही मुक्तेन आनंद दिसता एकच क्षणात परमात्मा ते परंधाम या तिरोहित जाताना अनेके परमात्मा तिरोहित झालो तसे कसं करता अनेक ठिकाणावर
अनेकेपणे किती प्रयत्न केलेली मागीर परमात्मा दिसत तेदना नेमकी ते ह्या मटा ध्यान केलं परमात्मा दर्शन केलं हांव कसं चुकी केली म्हणून म्हाका आतां तिका वयतलो परमात्मा म्हाका आतां कसला दिसताला परमात्मा म्हणटना आकाश मांडन की तू कसली परमात्मा दर्शन केला हे करलेले तुका तुमचे मनुष्य जन्मान तू कोणाच्या जायनाचेर तुगेले तारुण्यन करता तुका दर्शन दिलेलं आहे हे अदृष्ट गोचर तुगेले खंयची एक बहुपुण्यान करता तू पळयलें ह्या विषय तसं तू दर्शन जाला ह्या दर्शनागोस्कर तू नित्य कामन करी ह्या दर्शनागोस्कर कामन करचें म्हणल्यार कसं जालें म्हाका जाव का आज म्हाका पोटा भूक जाला कामन करता पोटा खावच्या कामन करी म्हणून सांगलेली तेंची कुडा बसून म्हाका पोटा खावका म्हणून कामन केलेलें नाही पण एक वेळ म्हाका वाडतलो हांव तेजन खाता म्हणत नाही ताका जाव का जाल्यार तसं साधन करता तशें हांव न्हू आज एक देखून तू ताका कसं जाव का तें साधन करी तशी ते एक गोडसाण पळयलो तसं नारद नित्य निरंतर तागेले एक जीवनामध्ये जवचित जोडताय वरका जलम तसं सर्व यावत कर्म इत्यादी करता त्या परमात्मा गोस्कराची सर्व समर्पण करता निष्काम जाऊन कर्म करता तेदना कसं म्हणू का ते ब्रह्मानंद कोण त्या नारदाच्या म्हणजे उत्संगा नारदो जगमी तसं ब्रह्मा जंगे कोण त्या परमात्मा सुरवेक सृष्टी कोरका जले नारदाल सृष्टी कोरते के ब्रह्म तसं एक महाकल्प तसं त्या नारदात उत्पन्न जाता 3 लोकांत 14 लोकांत भौतिक तसं स्वातंत्र्य मिळता खंय जाय थंय वचेत मना यथा संकल्प का आम्ही काही संकल्प केला काही संकल्पार पावतल तसं ते कितले रूपा परमात्मा चिंतन कोरका तितली चिंतन करतल तसं केतन जाय तेतन वैकुंठ आवचे केतन जाय तेतन सत्य लोक आवचे केतन जाय तेतन काही जाय थंय वचेत भुंयचेर येवेत खंयचे राय उपदेश करेत या मृत्य लोकांतू तशीच देव लोकांतू थंय जाय थंय विहार करत सरीक सौभाग्य परमात्मा आणि केलं तसं कर्मानुष्ठान दिता तसं नारदू वेदव्यासाक तेदना सर्व हे उपदेश करता पण अस्सल विषय हे खंयच्यान जेल्ले म्हणून सांगलेली ते पळयलो दिसून ते परमात्मा दृष्टी करता गेल्या तागे वेळ दवरल्याची सगळी दृष्टी करता गेल्या तसल परमात्मा विषयाचे विशिष्ट रीतीने तिचे रचन कोरली राज्य नसताना सर्व संसारा उद्धार जाता म्हणजे तो नारदू वेदव्यासा सांगता वेदव्यासाके मस्त खुश जाता तेने कसं करतो आमगेले पुरे जग सारस्वत म्हणून आम्ही सांगतात तसले सारस्वत म्हणून सांगताक आमगेला आवसुती सरस्वती नाही तसले सरस्वती या तीरात ते वचनो शम्याप्रास म्हणून तसले आश्रमात त्या आश्रमात तो ते वेदव्यास बैसता तस्मिन वृक्षात व्यासो बदरी शंड मंडिते ते ओड बदरी वृक्षशी त्यांची बदरी वृक्ष कोण म्हणून साक्षात महालक्ष्मी देवी तसले बदरी वृक्षांतू अशी प्रसिद्ध शम्याप्रासांतू ते वेदव्यास बैसून ते बैसून योग्य रीतीने भागवत बरयता तसं भागवतान घेतना विशिष्ट जाम ते भागवत कथा इत्यादी चलता तेदना ते सुताचार्य निमित्ताची शौनक सुताचार्यांगेले निमित्ता वही भागवत बरयली भागवत शुकाचार्यान परीक्षिताक उपदेश करची कसं तो महाराज म्हणताना शुकाचार्य या मटा की शुकाचार्य वेदव्यासाल ती परीक्षित अगे दोघजना मीनन कसं लागलं हात भागवत ऐकून तसं प्रसक्ती कसा येईल किंवा कसं ऐकलो सांगलेली तत्का विवरण करू कथा कशी महाभारत कथा तुला भागू विस्तार जावण सुधाचार्या सांगते कसं एकाने काराचेरी अर्जुन महायुद्ध जताच महायुद्ध जलकशी दुर्योधनाला पतंजले आणि पुरे विजयोत्सव कोण त्या देवा समर्पण करतात देवालयाकडच्या कलेची ओंगा दुर्योधन दाबला ते अश्वत्थामेचा अश्वत्थामे म्हणून तागे मित्र जाऊन शिल्प दुर्योधन आपल्याला दुर्योधन अश्वत्थामा पळून सांगता अयो मित्र पड्या निघाली अवस्थ पडा जरा युद्ध म्हणून केला आणि आमगेल्या जंगे खूप महान प्रहार केला निघेलो अन्याय केला त्याने तशा तुका संडोरज तुका निघेल्या खचकी राज्यच हांव तुका राज्याभिषेक करता म्हणून सांगून ते येशील मातेनाची तक अभिषेक करते अश्वत्थामाचार्य सांगता जलेरी योवै जलेरी शुकाचार्य लेज म्हणगेच योवै जले रुद्रालो होता तसं महादेव आलो होता शुकाचार्य महादेव आलो होता अश्वत्थामाचार्य
सांगता कसं म्हणून सांगणारी अश्वत्थामा नसताना ताणी केलं तसं घोर अनर्थानच ताणे शुकाचार्य जन्मा येऊन भागवत प्रवचन केलेलं आहे. या भागवतान करताना ताणी केलं तसं ते की पापकर्म असं त्या क्षय कोरच्या जमाताक दिलेलं होड एक सौभाग्य भागवत प्रवचन तसं अश्वत्थामाचार्य तसं करता सांगणारी यो मातेनची अभिषेक करून राज्याभिषेक करून तू आणि मुखारी हस्तिनावती राजू तशावनो मिगेल बदला तू तुझी पांडवाक आणि सर्व पांडवाक कुलाक पांडव कुलाक कोण पुरे जलेच तांका पुरे जनाक मरणाक या पद्दाके वाटदाके म्हणतात. संहार कर्तृ महादेव निंगुकावा तेदाना संहार कोरका म्हणल्याक कसं करता म्हणून सांगणारी ब्रह्मशीर्ष म्हणून तसं सोड ब्रह्मशीर्ष म्हणणारी ब्रह्मास्त्र पुरे जग कोणकी पांडव वंशा कोण पुरे सची तांका पुरे या ब्रह्मास्त्र म्हणून सोडता तेदाना कसं जाता म्हणून सांगणार सुरवेक तई येशील तर कसं जाता म्हणून सांगणारी एक शाकून दिसते कसं शकून दिसता म्हणून सांगणारी एक या शिल्पी काही लोक ते काही लोक कसं करता म्हणून सांगणारी 5 जना वचून 5 हक्का विद्यालय 5 पक्षी वचून ते काही लोक कोण काढतशी ह्या पडे जनता दिसली की नित्य तन्वचन अवंक मारता तशावनो सुरवे नित्य तन्वचन पांडव म्हणले कोण उप पांडव 5 जना काही मारता तदनंतर ब्रह्मशीर्ष सोडता ब्रह्मास्त्र सोडता या पांडव नाही म्हणले तरी कोणपुरे पांडव वंशास्त्रची त्यांना पुरे नाश देवो म्हणून ब्रह्मास्त्र सोडता 5 ब्रह्मास्त्र पांडवाकडे येताना त्यांना दिसता तेदाना अर्जुन स्वयं समर्थ जाव तो कसं करता सांगणारे परमात्माला कृष्णाला धावते परमात्मा वड ऋणामी ब्रह्मशीर्ष सोडला ताण गेलवे ब्रह्मास्त्र सोडला ताण गेलवे आणि मग का तो मृत्यू पुढे बोलला तू आज्ञाली प्रतिकार कोरगाती स्वीकार करून निगल आयुष्य कितले झाले स्वीकार तुगेला ज्ञान स्वीकार करता निगल आयुष्य कितना आणि मुखार निगल जीवन असं अश्वत्थामा ब्रह्मास्त्र का प्रतिकार कोरता झाले तू सांगेल आज्ञान करता नाव कर कसं राख यंत्रारब्बिल ब्रह्मास्त्र स्वयं ब्रह्मा मंत्राज कचकी एक ब्रह्म गायत्री उपदेश कोण अभिमंत्रण कोण सोडले होतं ब्रह्मास्त्र तक तिरस्कार कचकी अश्वत्थामा तिरस्कार कोण छोड विषय नाही जब ब्रह्मास्त्र तिरस्कार करचे गौरव विषय हो तसंताना हाव त्यांची रीतीतक प्रतिकार कोरता जलड तुगेल त्यांची अनुमत देव का म्हणताना परमात्मा सांगते काय ब्रह्मास्त्र सोडला तू एक ब्रह्मास्त्र सोडली म्हणून सांगून 5 पांडव अधिकडे येत असेल त्या ब्रह्मास्त्राक अर्जुनाकडे ना ब्रह्मास्त्र सोडवायताना त्यानं कसं जातं म्हणून सांगली त्या ब्रह्मास्त्र योग का म्हणताना ते विशिष्ट जाम परमात्माला वेदव्यास येऊन तो सांगता अर्जुना तू तुगेल ब्रह्मास्त्र मागशी घे अक्क सांगतो की अश्वत्थामा तू तुगेल ब्रह्मास्त्र मागशी घे दोन्ही ब्रह्मास्त्र जर एक काय 1 लाख वेजले ते सगळे सृष्टी लय देता तशावनो हे ब्रह्मास्त्र लागून जर तशावनो मध्ये वेदव्यास येऊ त्याकडे कंकी तेजान करताना दोन्ही ब्रह्मास्त्रात शब्द करून अजी दोन्ही ह्याची उपसंहार तुम्ही करा म्हणून सांगितले त्याला अर्जुन वेदव्यासा दिलं आज्ञे समजा तो कसं करता तांगे सोडलं तसं ब्रह्मास्त्र अपासमाक शिकाण घेता हा अश्वत्थामा काडी म्हणताना अश्वत्थामा म्हणता मग ब्रह्मास्त्र सोडून मात्र बोलतो माग शिकाणो मग कळणार तू त्यांची एक विषयाची रीत जे मागशी काढू कळणार झाले मागशी पाय काढू कळणार झाले मुखार पाय कशाला काढले म्हणाल प्रश्न घालता मग आम्ही तू पण येऊ का त्यांची एक कॉन्सिक्वेन्स मुखार आम्ही त्यांची एक करता विचारेल तक्का रिवर्स जाऊन आम्ही मागशी येऊच्या जरा मात्र मी पाय घाल का तू कधी मागशी येऊच्या जाय ना तू कधी त्यांची तरी तरी मुखार जाऊन तू विषय तू सांभाळ सुद्धा जाय ना तू तांतू फास घालूनच ह्या रीतीने विदव्य असता का ह्या कोर कडे जाऊ तू गेलं त्यांची अभिमंत्रण करताना तू सांगेल उद्देश असं ते उद्देश तू मागशी घे आवश्यक कर ना म्हणून पुणे आपण प्रतिज्ञा करी त्या अस्त्र उपसंहार कोच अर्जुन करतो म्हणून सांगून तो वेदव्यासाला ज्ञान असते ना ते ब्रह्मास्त्र मागशी घेता गंगा हे जाता त्याचा अर्जुन अंगा एक रीतीत करत असतात महाभारतात अनेक रीतीत करत असतात उंग कसं घेता म्हणून सांगणारी भागवता प्रकारे त्याचा अर्जुन वर्तके अर्जुन वर्ण शील वर्ण द्रौपदी पया मुळाक अश्वत्थामा घालतो अश्वत्थामा घालताना ते द्रौपदी पळीत असतात तर अर्जुन म्हणता तू कसं कोरका म्हणून सांग
हक्का जीवशी मारता त्याला जीवशी मारता तू कसं शिक्षण दिता ते हे करी कसं लाग तुगे पांच चरण वागता जीवशी मारला तसं लाग तू हे करताना हक्क कसं कोरता सांग द्रौपदी आवसु एक आवसुक तिगे चरणू वतल तिगे देह चमकले रीती माफ करतल चरणू वागता कोणी जीवशी मारला जले कंची रीती चंडी प्रचंडी जावता ते जलरी तिगे कारण एपडया ही सांगते की मारोदीदस्य जननी गौतमी पतिदेवता यदाहं व्रतवत्साता रोदीत अश्रुमुखी अहुमुखो आगेल आवसस गुरुमाता तुमको पूरे जना तुमगे कंची का शिक्षणावतना तुमका अवसर स्थाना रबून सर्व खाव काय इत्यादी कल्ल पोषण केलं तसं ती गुरुमाताच फिरती ती गौतमी ती तुमका कचेरी तिका गडा उदा हाडूच्या नजर तुमगे आवसु शेती मारोदीदस्य जननी गौतमी पतिदेवता तिगे बामणोची ती देव म्हणले रीती तीन आचरण कोणलेल्या बामणाले कसले नाम निकुळे तीन कसले रीती दुःख पावनी घरात कसले नाम जलरी कंची रीती अश्वत्थामाचार्यान वाढताना तांगे ते घरा दूध नाके ते त्यांना अशील तसं पीठ टाकून लावून त्यांची दूध म्हणते पहिला तसं जीवन काढलं ती ना डोळा उद्दा काढून हाव कशी मिगेल चढून गेल्या म्हणून डोळा उद्दा काढतास असल संगती ती केवचानच हे ऑड गुण स्त्री अंत मात्र ते क्षमा धरित्री प्रत्येक सहन कोच सहन करताना मिगेल म्हणजे अनेक लाईन जाऊचानच म्हणत असल भाव का जोटेवच ಕೆಲವು ಜನ ಕशी ಆವಿದ್ಲೆ ಭೋಗನ್ವ ಅಂತ ಶರೀರತಾన్ని ಭೋಗಚಾಕ ಸಮಳ ಭಾವನೆता तर स्त्रिया म्हणते विशेष म्हणून हाव भोगता असताना मिगल म्हणजे अनेक लांब भोगताना हाव कष्ट काढल्यारी वाटते वेगळा कष्ट काढण्याच्या जरा ಸ್ವಲ್ಪ अंद पुंजलरी हाव जायजले एक मुष्टी चढ उन्याच्या होता विंगडा पोटभर घालता म्हणजे एक स्त्री आला तशीची द्रौपदी महासती प्रती ही सांगता मिगल गरकडे मुखात तसं नंदारी पर त्या उरे वडवलेच तशी अनेक लावकडे जाऊचानज तिगे लावसून गडा उदा विचारज तशी जाऊन अंका मारनाका द्रौपदी कारुण्यपूर्वक सांगता तेदाना अर्जुनाक महाये कोपस अक्क कसर एक शिक्षा देऊ तेदाना युधिष्ठिर सांगते ना द्रौपदी सांगेल सम तशी जाऊन तू तिक सोडी नकुलु सहदेव इत्यादी सांगता काही ना हातकी विषय मारता कृष्णाने नेमिते कृष्ण कसं प्रकारे कृष्ण सांगते की थोडा आतताई म्हणून सांगरे अग्निलो घरीतश्चैव क्षेत्र धारात अपाहा कोणकी तुमका उज दिताच कोणकी तुमका विष दिताच तुम्ही निद्दतन मारताच असं तुमको पुढे कोण करतात कारण आदताई म्हणतात तसल्या आदताई ना पदार्थ हा तसल्या हमका मार्चांक योग दितात त्यांनी जीवन चालज त्यांनी काही पडेल ती मार तसं आदताई जाऊ नसा हा मरण जाऊ का हे एक रीती अर्जुना परीक्षा द्रौपदी वाक्यस अंगेल वाक्यस मारून म्हणून कडेल दिसता कारुण्य दाखवतास द्रौपदीला तर रावण पहिला द्रौपदी कोणा साक्षात भारती देव एक कसले चूक केले कोणाला रावण रापोच एक चरणान चूक केले त्याला औसुले रावण रापोच तसे श्रोतामाचारी म्हणा कोणा रुद्र तिगे लावस कोणा भारती सरस्वती तिगे रावण रापहिला कसं कोण का म्हणून सांगा आपली शिक्षित बुद्धी काम तसले भारती देवी तिगे उत्तर असं मार नाका कृष्ण इत्यादी सांगता तू मार काम म्हणतात हा कसं बोल काम म्हणता ना अर्जुन हसलं काही तेव्हा चांग परीक्षा करता असं या परीक्षेत 100 मार्क काढता पडा एक कोणाची एक मार काम म्हणून सांगले तागे प्राण तांचोची ताक मारची मला विषय नाही तांगेर असेल तसं अस्तित्व कान घेतलेली तांग मारची तशी अश्वत्थामाचार्यात मार का म्हणून सांगता असतो ओपदा जीवशी मारून म्हणून द्रौपदी सांगता असं त्याने ओपदा कसं करूया म्हणाली एक मध्य मार्ग आहे ताका ऑड हंगार कसल्या म्हणून सांगली ताका मागच्या रेशील तसं म्हणी ती म्हणी ते काढल्यारी तज्जे नसकिना ताका कसं येता म्हणून सांगली ताक मरण मेळ्ळल म्हणकेच कारण कोणाके तोंड दाखवचा ना एक रीती ताण्याची ताका केदनाही एक मनान तो केदनाही हांव तागेला अस्तित्व केलं छे ताका कोणाकी एदूर सुचा जाय ना आम्ही असंच म्हणून सांगले 4 जणांना जरा माती उभारल्या मात्र मी असंच म्हणणार कोणाला जरा आम्ही माती उभारच्या काम करू तसं एक आम्ही क्षीण काम केला आम्ही जरे आम्ही अस्तित्व नसतील रीती तशी ताकी रीती नाही पदे त्या विषयाचे ताकी ओळखा आणि त्यांची रीती केला म्हणून ओळखा म्हणाला तो कसं करता म्हणून सांगले तागेला अशी म्हणी इत्यादी मागशी
हे भागवतांत सांगेल तसं कथा या पुढे जलल काही म्हणून सांगणारे अश्वत्थामाचार्याला स्वप्ना जलल के या वास्तवा जलने वेदव्यासाल महात्म्य पडया सर्वज्ञ अश्वत्थामाचार्य स्वप्ना जलल काणी जलर निबंधन झाला तसं भागवत तसं वेदव्यासाल महात्म्य वास्तव जाम कसं जलल आगे युद्ध जताना कचकी या ब्रह्मास्त्र सोडला म्हणताना सांगेल रीतीची अपहार जत्तरी भीमसेन तागेला आटी दौंडान वत्ता आटी दौंडान वचनो अश्वत्थामाचार्य प्रता धोरनो ते कृष्णालेंद्राक अर्जुन भीमसेन तने पुढे मेळलो तेतना कृष्णाला आज्ञा मुखांतर नाही तागेला मणी तांच अपास द्रौपदीलेंद्रा गानो तंगियानी विषयना या पुरे जाऊचे अश्वत्थामा स्वप्ना अशी अश्वत्थामा यांच्या तरी कडे कृष्ण नेमगे वही तू कसं म्हणून सोडल पांडुल वंशाक हनन जाव का म्हणून सोडल तू पांच पांडवाले जरा असे पुरे ब्रह्मास्त्र जल अनेक एक ब्रह्मास्त्र उत्तरेल गर्भेल होतास त्याची कसं संहार करेल त्याला अश्वत्थामा म्हणते ना त्याची संहार करना त्या संहार करना म्हणाला तुका नित्य दुःख इत्यादी जगता म्हणून सांगून तो कृष्ण शाप होता तदनंतर एकडे येताना म्हणजे जलरी उत्तरा गर्भिक मस्त दुःख जत म्हणून सांगून कोण की कृष्णाला अन्ना बहिण्याका कुंती ती कृष्णाला प्रार्थना करता तेव्हा तू कचकी काय केलं रीती ते उत्तर आहे गर्भेन तू ते कसं जाता म्हणून सांगाय ते तका सुत्तो ब्रह्मास्त्र बोलतात आतु वचन होते ब्रह्मास्त्र तिगल गर्भ आवचन ते गर्भस्थ शिशु कसं केला रे बाबा युद्धा येणे काय ना समज जन्मात येणे तागेल कसं दोषस म्हणून या करू तर श्यामो ती काय कसं करता सर ते उत्तर ते विषयी ती सांगते कसं पाहि पाहि महाबाहो देव देव जगत्पते नान्यम ज्वलभयम पश्ये यत्र मृत्यु परस्परम अभिद्रवति मामीश शतसस् तपसो विभोः तामं दहतु मां नाथ मामी गर्भो निपत्यता अनाथनाथ तुझे पशी तिंगड कोणे रक्तल कोणे ना चमका तर श्यामो तू चमक राखो का तसल तू आमचं संरक्षण कर आमक तू हे कंची जीवना रुकून होंगा ह्या दत्तास होंगा एक सोडल ब्रह्मास्त्र हे मिगल गर्भा मारच्या येतास तसल अश्वत्थामाचार्यान सोडल ब्रह्मास्त्र हे कसं जेव्हा म्हणून सांगणारे तामम दहत मामनाथ मामी गर्भ निपत्यता तक तरी इच्छस पणाई एक मरण रगत पिवनूची इतका शांत जाऊ चले त्या नित्य गर्भा मक्कमार उत्तर एक त्यांना पुरो जलरी निगल गर्भा मार्चनाका शिशु ते चरडाक कसले करनी उत्तर जामशील कसं मक्कमार म्हणलेक जवो तक कसले आहार जाव करवा तक कसं कोरो म्हणून सांगरी कामम दहतो म्हणून सांगरी निगल अंतशील कसं काम क्रोध इत्यादी अरे मार नाही कामादी कंची एक मनुष्यान सोडलं तसल बाणाक जो मनुष्यान सोडलं तसल अस्त्रांक मनुष्या मारच्या सामर्थ्य शिवाय कामादी कशी मारच्या सामर्थ्य सांगणारी सोडलं कोण आहे अश्वत्थामाचार्य महारुद्रा तक कसले अभ्यास पुढे येशील कामा मारनो कचकी को कामान कशी न्याय करताना तगे नेत्रांची कामा भस्म केलं तसल अश्वत्थामाचार्य कामा मारचे न विषय नाही तशा मिगेला तशी तसल कामाक मार मिगेल वही जाम असेल तसल कामा मारो मक्का मारो मिगेल गर्भान कसले करणे तर श्यामो मिगेल कचेरी केली मिगेल गर्भ पटक जाण्याचे त्याचे संरक्षण कोण कार्यक्रम भक्ती श्रद्धा जाऊन इतरारी प्रार्थना करता करुणामय जाऊन शिवसल परमात्मा तानेची संगदा कसले अप्राणा ही पांडवा इतल्या म्हणून सांगणारे त्यांनी सर्व समर्पण केला मिगेल त्यांची एक आम संगीत उत्तरात चूत पनाश त्यांनी कसं केला म्हणून सांगणारे त्या तशी रीती त्यांनी चोरले तसले पांडवा निघेल तंगेल त्याची पालन कर जबाबदारी निघेलीच म्हणले एक दृष्टिकोनान करताना तो कसं करता म्हणून सांगणारे तंगेल यद्यस्त्रं ब्रह्मशिरस्त्वोहं च अप्रतिक्रियं वैष्णवं तेज आसाद्य समस्यात भूतवः त्याची ब्रह्मशिर त्याची ब्रह्मास्त्र सोडलेलं असं त्या ब्रह्मास्त्र म्हणाल कशी असं म्हणून सांगणे तक विंगड त्याचे प्रतिकार घेऊच्या जायना के तक्का एगेन्स्ट जाऊन त्याचे राबच्या जायना तसल ब्रह्मास्त्रात गलरी
पण एक अगेन्स्ट कसं व्हायचं ब्रह्माल बाप सोन्याला तसं विष्णू ना राहू तसं विष्णू मिगेल तुझी एक तेज असं तसं सुदर्शन रूप आरे हा कसं करता म्हणून सांगायला समग्र जाऊन त्या ब्रह्मास्त्र करता त्याचं नाव ಒಳ್ಳೆಯ ಸೌಭಾಗ್ಯ ಪರೀಕ್ಷಿತ ಕಚ್ಚಿ ಏಕ ಚರಡಾಂಜತ್ತರಿ ಚರಡಾ ಕಿಟಕಿ ಕಾಲಾನಂತರ ತಗೆಲ್ ಬರಸೋ ಇತ್ಯಾದಿ ಜಾಮಜತ್ತರಿ ಓರ್ನು ದೇವಾಲಯ ತರ ರಬೋಚ್ त्यानंतर तक देवाल दर्शन त्यातला देवस्थाना वरून कीर्तमान किती चरडा आणि मुखार सुन देवाल दर्शन जेवण आणि आरती हो जरा यो अनेक जन्मांतू येणं असताना अगे सुत्तू त्यांची परमात्मा तेजो रूपार पोंतली त्या भूमी कसं परमात्मा का त्या सुत्तू पडता असते चरण आपळे कोणता एक पाण्या घालताना वैरी त्या गुंजी खेळले दवरले तशी त्या पडता असताना तशीची परीक्षितू गुंदाशील तसं त्या परमात्मा नित्य पडता असेल की तसे आमदा परीक्षित म्हणून नाव परीक्षा बी कसं मग सुत्तू बोलता असेल कोण म्हणून रीती तो पडता असेल की तसं जिज्ञासन करताना तसे आमदा परीक्षित म्हणून नाव पडले असं परीक्षिताल त्यांची एक अनुग्रह वैरी परमात्मान तगेलेची सुदर्शनांतर त्या ब्रह्मास्त्र उपसरण केल्या उपसंहारत परीक्षिता गर्भ योग्य रीतीने त्यांनी धारण केले त्याची नंतर होंगा कळदा कशी महाभारतात पिक्चरी युद्ध समापंजल्या म्हणून सांगले होंगारब्बई परीक्षिता जन्म कशी म्हणून सांगले होंगारब्बई ही दैवर्ताची म्हणून सांगले तदनंतर सर्वजन येऊन कृष्ण परमात्मा सांगेल कशी हस्तिनावती वच ही कृष्ण परमात्मा जो आदर आदित्य दाखवतात कृष्ण हस्तिनावती ऐला म्हणून सांगताना पूरे नाना रीती वाद्यकोश इत्यादी देता असतात रत्नमय जावनशील तसं दंडो अर्जुन येऊन धरला के उद्धव सात्यकी हन्योड आता कसं करताचं म्हणून सांगले विभूती जावनशील तसं अत्यंत अपूर्व जावनशील तसं व्यजन फॅन त्यांनी ते तक्का घालतासाठी पुरे नानाविध स्त्रिय त्यांनी पुरे कसं केला म्हणून सांगले वैरी अट्टार राबून त्यांच्यानं पुष्पवृष्टी इत्यादी करता असायची परमात्मा जय गोष्टता असं नमक गोष्टता असं अशी परमात्मा जय जयकार करताना प्रति एकड्यानं त्या परमात्मा संकीर्तन करताना सर्वजन विशिष्ट रीती त्या परमात्माचं स्वागत करतात तै असेल पुरे स्त्रिय तै असेल पुरे हन्नी त्या परमात्मा वर्णन करतात कसं परमात्मा कसं यो परमात्मा म्हणून रीतीने वर्णन करतात तो परमात्मा वचनो हे बौद्ध ना युधिष्ठिराक कुंची रीतीने मन आगून धोळ पुरे जल्ले आम गेले बांधवान मार्ग काढल्या तिथले ती हानी शिलेची युद्ध शिलेची अंग पुरे आव मार्ग काढल्या असं एक दुर्गती जाताना मग किती घोर अनर्थ जाती म्हणाले एक त्यांची रीती कल्पना करूनच युधिष्ठिरान कसं कृष्णाला पण कृष्णाला आज्ञा केलं तसं कर्म आहे कृष्णाला आज्ञा करताना कर्म आणि त्याच्यापाशी फाड धर्म कसंच परमात्मा विधानातिरिक्त जाऊन धर्म मिळेल कसंच परमात्मा संतोष केलं तसं कर्मापाशी हॉड सत्कर्म मिळेल कसंच तसं सत्कर्म केले हा पैकी चुकून पडला म्हणाले एक संशयान करताना युधिष्ठिरो मनात तो मस्त केदार असताना कृष्ण म्हणते पुरे नाना सांगपान केले ना कसले ना आणतो तू कसले अधर्म कर परमात्मा आज्ञा केले आदत आहे त्यांनी मरण केला ते किती उरलेले रे ना त्यांनी आदत आहे इष्टापूर्वक सांगेल कोणती स्त्री आहे त्यांनी पुरे विधव जाऊन घेतले सांग दुःखाव केला मिगेल पितृव्य मिगेल मानतो धृतराष्ट्र गांधाई त्यांना मुखात चंडू नाशी गेले 100 चंडू असेल ती का त्यांची रीती तिने आलोचना करून ना मग कोणी नाची म्हणून तसं रे का आजी एक चंडही ना झाला तसं रे गांधारी असल अवस्था किती जनाक वैधव्य इत्यादी काम केला असल घोर अनर्थ इत्यादी केला तर श्रावण मका आता कसं रे प्रायश्चित करता मग समाधान नाम सांगताना कृष्ण म्हणते तुम्ही कोणे हा उत्तर दिले राग समजा ना तर जाव का जरा विश्वास करणे गेला असं म्हणते आणि शिवीदावरून भीष्माचार्य भीष्माचार्यांक अंग पडैत भारी संतोष ते दंकी दुखून युधिष्ठिरा पडैत दुखून आता संतोष कसला म्हणून सांगले रे आणि या जन्म मानतो होंगा आणि मुखारी पण या राज्यात योग्य जाव नसेल तसला आधिपत्य कोर्ट का जलल तसं एक मिळलो ताण्या बैस का जलल तो कुणोची तक ते राज्यात कुणोच्या कोणी नाची हा का कसं झालं सत्यवती अध्ययन करताना
ताका ते मुखार सुनू तू ब्रह्मचर्यारी असता तस जाऊन तू राज्याभिषेक तागेल जाईन तस असताना भोंगा करताना चित्रगिरी विचित्रगिरी हात गेल्या तांगेल खंचकी एक दुराचार्य करताना हद्यन करताना तांगे मैर मस्तकाल पडू जाईन तांगे चरडू तांगे जायनीची म्हणाल्याक अपास दिदव्याचा आपोन अंगेल त्याजना जन्म जलो जलेरी तंत धृतराष्ट्र अंधजामजन मायलो ताके जले ते राज्याभिषेक करू जाईन पांडू जलो पांडव हे जलेरी खंचकी एक तागेल दुर्घटना करताना तानापास राज्य सोडका जले कार्यकारी जाऊन धृतराष्ट्रा बैसलो धृतराष्ट्रा बैसितना अंचाणा युधिष्ठिरा पळितना मागीर युधिष्ठिरा जन्म जल्ला म्हणताना ताके संतोष जलते आणि मुखारपण युधिष्ठिर बैसतना ते भितरी दुर्योधनेकडे जाऊन अपास अनेक दुःख झालं इतली कालपर्यंत हस्तिनावती ताणे शंतनून बैसताना तसं एक हस्तिनावती गौरव शिलो तसल हस्तिनावतीच्या कचके गौरव अपास पोळो का म्हणून तसं हॉड इच्छा ते भीष्मा आशिल तसल भीष्माले पळयतना अपास युधिष्ठिराक आदि पळयतना ताके तागेल वापसून बैसताना तसं राज्य जातले त्या पळयलेले एक संतोष ताका युधिष्ठिराक राज्य मेळ्ळें म्हणताना ऐकत गेले की तेन्ना तो सांगता की भीष्माक कसं जातास तुगेला तू म्हणून सांगताना जीवितम नारकत क्लिष्टम विप्र धर्म अच्युताश्रयाः म्हाका खंयचेय कितें मिगेल जीवन मिगेल सामर्थ्य चलताना अर्जुना प्रत्येक बाणा दुखून मिगेल अंगा दुखून गेलं तसं प्रत्येक रक्ता बिंदू दुर्योधना खंयची अन्नान केलं तसं सर्व रगत पुढे होण गेला मिगेल अंतनी कसले मिगेल वडल तसल कसले वर्णी शुष्क जामशील तसले मी अक्षरशः घेतला खंयची रीती हांव केलं खंयची एक दानान करताना थंय आशीर्वाद केलं तसं ब्राह्मणाला तशीची धर्म हांव केलं तसं धर्म कार्याचे तशी ती परमात्मा सदनुग्रहान केलं हांव आजी काही जाल्यारी मिगेल श्वासोश्वास काढ घेता सर जाल्यारी अत्यंत क्लेशपूर्वक जावन मिगेल हें खंयची जीवन इत्यादी कामां करता सर हें सगळें तेन्ना कृष्ण म्हणटके थोड्या आका संशय आसा तुमगेल खंयची सैन्य आशिल्लें आनी मारून सर्व जनांकी गेले वैधापी हांकां कसले वैधव्य इत्यादी दिवन मस्त रितीरी पापा भाजन जाला म्हणलेली रितीरी हाका संशय आसा तशें जावन आगे संशयाक तूं उत्तर दी म्हणटाना भीष्म हांसतके देवा तूं आसतना हांव कसो उत्तर दिवचें उत्तर हा म्हणून तुका नाव सर्व प्रश्नाक उत्तर तू असताना हांव उत्तर दिवचें म्हणालें आसता म्हणून सांगले देव म्हणत तू घेऊ नाका तुगे भितर राबून जाल्यार उत्तर हांव दिवचें जाल्यार आजी खाती कसले म्हणून सांगले तू कुटुंबीय मलगडो आनी प्रतिपक्ष आशिल तू हाका कसले एक सांगपान सांगे आनी मरण कालार असतो तू कसले फट्टे मागूच का म्हणून कारण ना तू हाका सांगिले अत्यंत शतशः प्रमाण म्हणून घेतयो तशें जावन हाका कसं सांगले तू सांगल्यार नंगता तशें जावन तूच हाका योग्य जावन अशें सगळं आयत साधन तुवें तशें हांव तूच हाका उपदेश करी जायत म्हणलें परमात्मा आज्ञेन करताना तो सांगतले कसल्याक तुमी मठाचेर उलयता ते परमात्मा आज्ञेन करताना परमात्मूचेर राबला कसं करुणा माहिती परमात्मा वर्णन करताना सांगता हाका हागेर उत्तर मुख्य नाही की हागेर भक्तार उत्तर आहे जरा तागेर उत्तर मुख्य नाही तसं परमात्मा हाणे संकल्प करताना कसं म्हणल्या हांव खंयचेय रितीरी आई उभारना म्हणून संकल्प केला तसले स्वनियम ते स्वनियम सोड गेले म्हाका हांव धड जावन युद्धार राबतना अर्जुनान तेंचे रितीनी आमगे पितामह हांव मारूं समजायना म्हाका सांगना तशें तुका जायना न्हू हांव मारता म्हणून रिती रथांग उबार चक्र उबार न्हू म्हाका हांव खंयचे रितीन आयुध उबारना म्हणलें मिगेल फटाण करतना ताणें आयुध उबारला तसं मिगेल वयर करून ताका ताणें दवरलेलो तसो नियम ते हांव दवरलेलो तसो हटाके निर्वळ त्या नियम भेटून तो मिगेले जरा राबला तसल परमात्मा तसल परमात्माक हांव शरण वता पार्थसारथीक हांव शरण वता तसल परमात्मा तुमगेल पक्षार राबून ताणें दिल्ल्या उद्देशान ताणें दिल्ल्या हाजेन करताना उपदेशान करताना तुमी सर्व हें कर्म केल्या तशें हांव खंयचेय कारणान जाल्यार तुमी केलेले हें अधर्म म्हणून गेला तेन्ना हें पुरे सांगून तो भीष्म सांगतकी परमात्मा अशीची तुवें म्हाका आज्ञा दी आनी मुखार सोडून मिगेल हें देह प्राण इत्यादी देवका तशें हांव कधी हा सोडून हांव भायर चर्चा तुवें म्हाका आज्ञा दी म्हणून सांगून उत्तरायण पर्वकाला वेळारी हांव हें देह त्याग करता म्हणून परमात्माले आज्ञा घेतले आनी त्याचे रितीन परमात्मे
प्रसन्न जावनो तत् अनुग्रह कोरनो धृतराष्ट्र धर्मराया देवनो अपास हस्तिना हतियता ते अपास तशीची परमात्मा का विजृंभणेन संकीर्तन इत्यादी कोरनो त्या परमात्मा वरनो हस्तिनावतीला बैताच अशस्तना असलेक महाघाता ऐकतना परीक्षिता जन्माचे घटन पुढे अंका विशेषपरा वै परीक्षिता जन्म जलो आता परीक्षितान भागवत ऐकूच कसं आहे परीक्षिता शुकाचार्यावर संवाद कसला येलो म्हणून कारण आहे त्यांनी विचारना तदना त्या प्रश्न करताना अत्यंत संतोष जाता सुताचार्यांना अंका किती घटारती परमात्मा विषयाचे ती काही आपण उत्साह म्हणून पडायचा तर श्रावण ही अर्जुन घटन सांगते एक समयाचे कृष्ण परंधामा पावतरी कचकी अर्जुना गांडीव्या कचकी सर्व सामर्थ्य इत्यादी घेऊन परंधामा पावला म्हणून दिले तसले अर्जुन तागेर कचकी अहंकार इत्यादी मस्त असेल तसले आम हुंगा महाभारत जाणतो महापराक्रम दाखवलेला राम मस्त एक अहंकार इत्यादी कसताना एक पंथा कसले कृष्णाला सर्व स्त्रियां इत्यादी अपहार कोण म्हणताना ते प्रतिकार कोरचाक अर्जुन राबेलो ते त्यांची प्रतिहार कोरचाक सामर्थ्य नाकेल अर्जुन अपास तापण्याजल एकडे धावण्यात के आणि युधिष्ठिराला सांगितले जेव्हा परमात्मा परंधामा पावला मिगेल सर्व शक्ती इत्यादी काम कसं केलंय तर पुरे शिणे जला आजी अर्थ कसला म्हणून सांगारी मिगेल अवतारे कार्य पूर्ण झाले आणि मिगेल या जीवा ओंगा आंगरा बोनो मिगेल कोरची कसले ना तर श्रावण आणि आम्ही मुकार सुका जल वेळेलो म्हणताना ते ती भितरी ओंगा परीक्षिता जन्म जललो परीक्षिता जन्म जाताना ते अशिले अक्का मस्त उत्सव इत्यादी करते धर्मराज उत्सव कोरनो ते अशी पुरे विप्रवर्या के आपयता विप्रवर्या आपण पडा त्यो जन्म आईलो कश्यस्य आगे विषयाचे तुम्ही कसले सांगता म्हणून त्या सांगून तागे जात इत्यादी करेगा जात पडेल कसले आणि ब्राह्मण पुरे जने कसं करताची म्हणून सांगले वेतना योग्य जाऊ शकत कसं जात कसं योग्य रीती आगे जन्म अस परवा भागवत जाऊन जन्म अस तसं यो परमात्माला कचकी महाभक्त जाऊन असयो तसं परीक्षित यो आता नाव कसं दोवर का म्हणून सांगायला तुम्ही विष्णुराज म्हणून नाव दोवर का कसं लाय का म्हणून सांगाले परमात्मा अनुग्रहान करताना विष्णू रातहा म्हणून सांगाले अनुग्रहार्थाय अनुग्रह म्हणत तसं अर्थ आहे रात म्हणत शब्द तसं विष्णू अनुग्रहपूर्वक जलल दुखून आता विष्णुराज म्हणून नाव दोवरा म्हणून परीक्षितात मुख्य जाऊन नाव दोवरलं विष्णुराज तसं विष्णुराज म्हणून नाव दोवरा योग्य जाऊन हागेले सद्ब्राह्मण जाऊन असता सद्भागवत जाऊन असता क्षत्रिय तो कसं पुढे धर्म जाव का तर पुरे धर्म योग्य रीती चला संगीता तसं अर्जुन आले आणि हज्जे कशी युद्ध पराक्रम असत तसं पराक्रम्य हागे नंतर असता तशी हे असता जलरी एक दोष दिसता असं कसं म्हणून सांगले तक्षकाल दंशान करताना अंत मरण असं म्हणून तदनाची जातक परिधान ब्राह्मण सांगतात आणि हक्का परीक्षित म्हणून नाव दोर का कसं लाग स एष लोके विख्यातः परीक्षित प्रभुः तसं परीक्षित यस्का इति सर्व पुरे कडे काही असं परमात्मा काही दिसता म्हणजे रीती परमात्मा चिंतन केलेलं त्या मात्रने मुखार से तुम्ही काली ऐकलेच कशी एक सुरवंत घेऊन तू या सुध घ्या तू अमृत घ्या माका या सुधामृत भागवत अमृत दी म्हणताना त्याचा नाही नाम म्हणून सांगून त्या पंचकी सुरवंद्याने परीक्षित टाकेल्या ते टेस्ट केलं तसं परीक्षित घेऊन तसं परीक्षित म्हणून नाव देता तक्का तक्षकाल दंशान करताना मराठी इत्यादी कसं म्हणताना अक्का परम भागवत परम तत्वज्ञानी जावशी धर्मराज पुरे जनाल मरणाची या कोरचे धर्मराज तक मरण म्हणले एक पाड घ्या म्हणून दिसणी जीवनावधी पर्यंत योग्य रीतीने सज्जनाल सेवा कोर नसता आणि योग्य रीतीने या धर्म पालन कोर नसता म्हणून तुम्ही सांगणे ना इथल्या कोण मरण कशी जाऊ दुराचार आणि खानश्चानच सदाचार कोण अल्पायुष्य असणारी कोण तसं योग्य जावं नसेल तसं आपलं थोडं संतोष जावं नसता तसं परीक्षित आल्या असं गुण असेल कोण
अर्जुनानं सांगताना आता अनेकही जलरी या भीष्मान सांगतरी या जाईन तसे हांव एक राजसूय आकल तसल्या राजसूय कोण सर्व प्रायश्चित्त रूपारे राजसूय कोण परीक्षिता कसं करता म्हणून सांगले पट्टाभिषेक करता पट्टाभिषेक कोण यो यो कसं करता स्वर्गारोहण कर बाहेर सरता सर्व पांडव तशीची द्रौपदी पूर्ण स्वर्गारोहणी बाहेर सरताच अशी बाहेर सरताना परीक्षित राज्यांत असतात योग्य रीतीने पुरे जनांकडे गेले तर ते धर्मकर्म इत्यादी कोर काम पूर्ण पुरे या करताची अंचाण परमात्माना परंधाम अवश्य मक्षीच्या कले निमित्ती धर्मराया काही कळलं हे करी काल अंत तुमच्या रीती धर्माशासन चलना म्हणाल्या की तवे बाहेर सरलो मंगा परीक्षिता मोड जबाबदारी घ्या एक पंथा परीक्षित रायो अशी वतना ते एक मिथुन म्हणून सांगणारे बालबाम पंचायत म्हणून सांगणारे गोमिथ एक गाय आणि पांडव दोन्ही ते राबवून अशी त्यांना ते गाय मस्त दुःखीत जाम अशी पड्ड्या पडेल रे एक पायारी कट्टारी राबला तो पांडव तदनंतर ते एक काळो मनीषू तागे बोट्यान काढताना ते एक पायार कट्टार राबील तसं त्या पड्ड्याक काढो चपडायचं असते मार आणि एद्रावून राबलो की एद्रावर राबताना तसं नाही या म्हणता तुम्हाला कसं कसल्या ताक पडायचं असं म्हणून सांगारी त्यांना ते पड्ड्याक त्यांना सांगते की हा पाणी बिघड नाही हा धर्म मग चार पाय अशिले तप मागीर सत्य तशीची दया आणि हे म्हणून तंतू तपादी सर्व एक एक पाय एक एक युगान करताना गेलेच आता कडेरी एक सत्य म्हणेल तसं पाय असं त्यामुळे जलेरी किंवा कसं करता असं म्हणून सांगले किंवा करी किंवा गेल दंडान करताना मी गेल तर पाय मार नका मग किंवा फाडोच्या पडीता असं तशी मग रक्ता जाताना म्हणून सांगतास ही कोणाला गिरा पिली म्हणून सांगली की भूदेवी तिका आश्रय जाऊन जोडते परमात्मा शिलो परमात्मा खेळताना हिगेलवेर खेळताना मस्त तिक संतोष येत अशिलो यज्ञाय परमात्मा चरणार विद्याक हिण लेवून येणे कोण तर परमात्मा चरण नित्य लागून योग्य रीतीने पुष्टी इत्यादी कशीले आता जे रीतीने ती काही पुष्टी नाजल्या तशा हे निघाल्या तप शौच दय म्हणत कसं तुम्ही पाय वच आता खाली सत्यारावर आपला जीवन जलरी उठार आपल्या ती काही जलरी आजचे घरी गती नाजला तशी त्याना तेव्हा मका आक्रमण करून सर्व नाश करू पडायचा असं म्हणताना न्यायाची का ऐकताना तांका धर्माक तशीची भूदेवी काही जले योग्य जाव नसेल तसं आश्रय यावं तुम्ही घेऊ नकाची म्हणाली म्हणाली आणि पर्सॉनिफिकेशन धर्म संरक्षण करच्या काम असं भूकाल करच्या काम असं राय जाऊ लावायने काही बैसला तुम्ही खंचे रीतीरी या जेवच्या नज्ज म्हणून रीतीरी मंगा भागवत दाखवत आमका आणि योग्य कोण केस आता कलिक ताके खडक काढ मारू बाहेर सरताना कली साष्टांग पडते आणि म्हणते पण मिगेल काढणे हा एक दोडताय परमात्मा नशील कोणा गेल आता वांचुका तू शरणागत वत्सलो हा शरण आयला तुगे मग तू काही सांगता तेरा तुगे शासना आणखी ना अवस्था हा तू विरुद्ध जाऊ नसना तू मग सांग कैरा बुका म्हणून सांग त्या स्थानाऱ्यावर आपता म्हणून सांग त्याचं जायचं तुका एक चिंतन कसं एक आश्रय चिंतन करूया म्हणून सांगून जीवत पाहण स्त्रिय तशीची सुना तू राब म्हणून सांग इतले म्हणले तो म्हणतो की माकी जाग पावनी अनेक माकी जाग जाव म्हणताना जातर उपा भंगरावचं राब म्हणून सांग तशी जाऊन आजी काही जले कचकी कलीना हाची मितीची अंधतत्व जीव आणतो पट्टी मारनोची जीव विंजवची कंचे रीती कंचे अर्ध सत्य कोणी मारनो जीव विंजवची तशी अंधता आणतो तशीची मद आणतो काम आणतो रजस्वला आणतो तशीची अंगरारशी संमोहान या प्रत्येक आणतो कलिवासने न करताना मनुष्य अधपत जाऊच तसं आणतो कलिवास कलीला मास जो म्हणून सांगता त्या रीती कली देवच्या प्राप्त त्याच्यानंतर परीक्षित हिंदूतून बाहेर सरता कलित प्रवेश जन्म म्हणाले संकेत होता कळलं मिगल राज्यात कलीला म्हणाले तसं संकेत कळलं तसं आणि मुखार सुनू धर्म निरत जाऊन असता पुरे जनांते धर्म संरक्षण करता म्हणाले तसं उद्देश करताना किंवा कसं करता म्हणून सांगणारे धनुर्धम्य गेल्या धन दोन
तो भायर सरतली सगळे राज्यांनी सुतगाड वचता पुढे कडेन योगक्षेम पुढो काम लाक भायर सरता भायर सरतना एकान एक कलारी मस्त ताण येयल्या कसं पोरका जोर पिपास हें करतना एक पळयता एक आश्रम दिसता त्या आश्रमा वचून ते उदा पिव्या म्हणून उद्देश दिसता तेदना आश्रमा वचून उदा पिव्या म्हणतना ते आश्रमा वता आणि सांगता महाराज येयला तुमगेला का एक उदा दिया थंय बैसला ऋषी ध्यानमग्न जावन बैसला तसो ऋषीले एक ध्यानान करतना ताका सगळे दिसत हाणे 2-3 पण बॉम्ब मारले म्हाका दी सगळे दिसत तेदन कसं करता म्हणून सांगली तागेले खंयची एक धनुष स्थान करता तागेले धनुष स्थानाची ते मेल्लेल दिसत एक सर्प काढता आणि त्या ऋषीले गळ्यात घालून सोडता आणि कोपान करता बार सोडून किंवा राज्य वता तदनंतर एक पण तागेले उद्दा इत्यादी तान पिपास मरत तेन्ना शांत जावन मना आलोचन करतना आपल्या मना मस्त एक पश्चाताप कोण नमने दुरीत केला तेंची एक रीती आमकां पोट्टा कसले ना आमकां ताण आसा आमगेर खंयची मेळ काय जाल्यार मेळ्ळी म्हणटात आमगेर स्वभाव आमी सोड आमी विंगड मनुष्य जाताची म्हणल्यार एक निदर्शन परम धार्मिक जावन अशें तसलो पुरे ऋषीश्वरान काही जाल्यार हांकां जाल्यार धर्माक हांव शरण दिता म्हणाल तसलो परीक्षित खाली एक पण सुद्धा मेळ्ळी म्हणाल्यार नित्य निरंतर उपवास करून अशें तसलो काय आमगेर म्हणजे काजी काही उदा पिवन अशी बैशील तसं मनीस नाही कितली उपवास करता कितली न्याय करता तसं एक सामर्थ्य नातील काय मनीस नाही तसं परीक्षित जाल्यार खंयची एक तरी प्रवेश तागे धर्माक येयला म्हणाल्यार तेही एक तरसूच जायनाशी हांव खंयची ऋषीश्वराक अपमान केलो म्हणून तांगेर खंयची सन्मानाक घटाडील म्हणून हांव म्हणेल रीतीने हाका पश्चाताप जाता तागेलो सनू पूत आशिल्ली सनू पूत घरा खेळता आशिल्लो मागीर आपास कडेन पळयता तेन्ना बक्षू पळयतना बक्षूल गड्याक एक व्हड मेल्लेल सर्पस शृंगी म्हणून ताय राव तो त्या बक्षू पळयतना ताका जोर भोप येता आलोचन करता कोण या म्हणून सनू बालक जाल्यार तागेले खंयची एक गायत्री तपस्वी कोण नमने आशिल्ली म्हणून कळटा आलोचन करतना योग्य रीतीने उपदेश घेतले वयता उपदेशाद कुणची जातक संस्काराद कुणची योग्य रीतीने वाढून येयलो तशीची उपदेशाच महात्म्य करताना तागेल जपानुष्ठाना सिद्धी करताना त्या गायत्री हाची करताना ताका ते कसं जल विकताना त्या दोळा येता तेदना ताका भारी कोप येताना तेदन तो सांगता आत्म मिगेल बाप प्रतिकार करताना म्हाका कसले ताका संरक्षण करता कोणे ना म्हणलेक लावलो तू एक सम्राज्याधिपती तू एक चक्रवर्ती म्हणजे फुडले तू कोणे निंदितल करतला तू प्रतिकार करतल कोणे ना म्हणलेक लावा कोणाकय तू गेले तर रबचा बल ना म्हणलेक लावा पश्यमे बलम मिगल बल कसं म्हणता की तां तुका विश्वामित्रान सांगितलं म्हणजे दिग्बलम क्षत्रिय बलम ब्रह्मतेजो बलम तशी क्षत्रिय बलापेक्षा चढ जाऊन निश्चित असेल ब्रह्मतेजस्सा बल कसं म्हणता की तां तुका आज ही दुपूर 7 दिस भितर तू तक्ष घेऊन मारून या करता च्या बंधुरांची विषय मारता गावात शाप दिला ओंग राबोट तागे लग्रा वचून नाही बापसू पळेल रे राबोनोची तो शाप दिले आणि बाल्य स्वभावान करताना खूप उपशम झाला जाल्यार एक असहाय बुद्धी बापसू त्यांची अवमान झाला म्हणताना जोर रडते जोर रडलं ऐकून तेदाना समाज व्यवस्था असेल तसं बापोसू कुटान पळयत की चंदू कसल्या रडता बा विंगड हाऊस बापसूले कानून हे दिसता विंगड कसले हॉड घटन येऊन या जाल्यार एका जागे चरडाल रण्या जागे तशी चरडाल रण्यान तो बापूस उठान बैसता आणि कसं लायक तू रडता असं कसं जल्ले तू कोणी कसं लायक केले बा नाही तू एकला अपमान केलो कसं अपमान केले म्हाका तू गेल पडा कंठान तू या मेल्ल सर्प घालला पडा कोण घाललेले तो रायान घालले परीक्षित राय घेतो तो व्हडलो की कान तू गेले कंठान तू मेल्ल सर्प घालची तागेल खंयची साम्राज्य म्हणून तू कान कसले अपमार्याद करूया तुला तुगेल ऋषीश्वरा तुगेल खंयची एक सन्मान नाव म्हणून हाड निंगितना तेन्ना तो ऋषी म्हणतो की अयो कोण ना होडे अपराध केलो हे मेल्लो सर्प हांव ध्यानात चमकलेलो
देहाभिमान सोड जंगल हे देहावैरी मग यावेळी मृत देह शेतदाना मी सर्व देहाभिमान त्याग करून ध्याना जंगला त्याचा नसताना मग खांड मृत सर्प गॅलरी कसं अनेक या गॅलरी कसं एक पार्थिव पदार्थ अनेक पार्थिव पदार्थावर गल्ला तिथे त्याचे दुःख पुढचे तसं तसंच त्याचे नक्की शाप देऊन तसं तसंच आजच्या तू कसं मिळणार तुझे नक्की तत्व नाश झाला तू संपादन केलं तसं सिद्धी ते कधी क्षुल्लक विचार काढ घेतले मग तुम्हाला त्या मात्र नाही तसल रायाल कंची एक अनुग्रहान करताना आज एक मस्तकडे धर्म कार्य चालतात त्याने कधी क्षणांतर करताना चूक करू रशा पुरो कंची खोट्याने केलं तसं चूकी सन्नाना तितीक्षवा त्याची वेळी एक सहन बुद्धी असतात मलगड्यान कसं एक चूक केली पुढले गेल्या तुमची एकदा उलट नाही की मलगड्यान चूक करताना आम्ही केलं सम मलगड्यान केलं चूक तरीची आम्ही तर सहन करतात आम्ही केलं चूक आहे का मलगड्यान क्षम कर क्षमा आणि दीक्षा हे दोन व्यत्यास असतात क्षम कोरचे मला कसं आहे तांगेल अनुग्रह करचे तितीक्ष कोरचे मला कसं आहे सहन करचे इकडेच आपण तांगेल वेळी आम्ही अनुग्रह केला म्हणून सांगूनच क्षम केले मलगड्यान केलं चूक क्षम केली म्हणूनच तितीक्ष केली तशी सहिष्णुता तसं सहिष्णु जाऊन आम्ही राखू का धर्मकाल विद्या रिच्युअल का हॉड जाऊन असेल प्रपंच आमगेलेचे कुठली स्वार्था गोष्ट अशी नाही म्हणेल रीती तो मस्त दुःखित जगते आणि अपास प्रधाना चरडा सांगते आत्ताची बस आणि त्याला या सांग तुका असे शाप दिला तज्ञ नसते ना तो कसली प्रायश्चित की कसले पुरुषच नव्हता का तशा तू वचून ताक सांग म्हणून सांगते होंगा हे काय दत्तनाची भागवत आमचे गॉड संदेश श्लोकांतू दिता कसं साधव प्रायशो लके परे द्वंद्वेषु योजिता न व्यतन्ति न हर्षन्ति यदा आत्मा गुणाश्रयः कोणे एक विंगडान केलं तसं दोषान इति पुत्रकृताकेन सोनु तप्तो महामुनिः स्वयं विप्रकृतो राज्ञा नैवाघम तदचिंतयेत कधी ताके चरणान केलं तसं अपराध तक दिसलो चरणान तू करून जशील केले म्हणून सांगलाय जले रायान कसं करून जशील ताण केले म्हणून सांगत रायाल कसले दोष तक दिसेल तक दिशील तगेलाय आत्मना पुत्र नामासी तगेलेची पूतू तगेलेस त्याची एक अंश म्हणले रीती तगेलान तशील तसं दोष दिसतो कोणकी साधू म्हणतात कोणकी सज्जन असतात तगेलान तू हे गुण दे कसले म्हणून सांगले विंगडान तू कसं दोष असं म्हणतात चिंता नाही ना के ताके ताके दृष्टी वचन आहे विंगडा गुण मात्र पडोच विंगडानंतर तशी कसले दोष कितले हॉड दोष पुरो त्या तांगे दिसना तांग्यानंतू अत्यंत सनज आणि पुढचा गेलेली रिझनेबल दिला त्याने तसले कितलेही आश्चर्य पुरो त्या तांग फडशे दिसत ह्या साधून गेल गुण पण की असा दोषाची तांगे कसे केलेली तांगी सम विंगडान कसे केलेली चूक ह्या वैपरीत्य असज्जनालांतू सज्जनालांतू विंगडालांतू पंचेरी ते दोष दिसना गुण मात्र दिसे तसं एक महात्म्यालांतू आम्ही शिकू का जल कर्तव्य अशी सांगताना भोंगा राया की जलरी पश्चाताप अयो अशी पुराव केले बाय मग तसं म्हणून आम्ही दाखवच आम्ही गेलो आजच्या धर्मराय ते मुखार समोरचे यमधर्माले तर रप्तन त्यांची तोंड रापोच मग त्याने अभिषेक करताना धर्मात संरक्षण करी म्हणून रीतीने अभिषेक केला आता वचन अपास ते धर्मराय आले यमधर्म आले तर रापताना तू मग तू सांगेला धर्म संरक्षण करो ऋषी अंक किंवा अपमान करू नकडेला म्हणताना पंचरी तीर्था गेला तर रापुका म्हणेल रीतीने ताकीक परे पश्चाताप येऊन ते येऊन रापता वितरी यो श्रव आणि पुरे ते येशिले योग्य जाणशील तसं ऋषीश्वरांक हांक पुऱ्या पैके आणि पड्या निघालांको असं असं अपराध झाला आका कसं कोरता कसं हे कोरता म्हणून सांगताना ते वितरे शनी येत्राय रबलो आणि येत्राय रबताना सांगते ते पड्या तू अशेष केलं हा म्हणताना तू शाप दिलो तू गेलाय पण की 7 दिवस वितरे तक्षका तुझी दंशान असला तू मरण असं शाप दिला म्हणताना राया घेणतील संतोष अयो विज्ञान कंची एक हक्क मग उंगा शिक्षा मिळणार आणि आपण सोचून काही एक शिक्षक आणि लांबू का केदन एक माणसं समजून येऊ का त्यांना ना फॅक्ट केदन पडतं म्हणून कळले तर ऑलरेडी सिद्धच जाऊन असतात गरणाशी मारले दुःख चढ तशी मग केदन पडतं आम्ही कसं शिक्षा मिळेल विषयाचे तू मग ऑलरेडी मग एक न्याय दिला तसं
तर ओटूची शनी सांगते आज कसले एक प्रायश्चित्त कसले कोट जला कोट येतो खंडिता काही ना तू दिलं तसं सर्व परमात्मा अनुग्रह मिळाला समदुःखे सुखे कृत्वा लाभा लाभो जया देव कृष्णा सांगेल म्हणते सुखश्च पुरो दुःखश्च पुरो लाभश्च पुरो जयश्च पुरो अलाभश्च पुरो मरण इत्यादि पुरो हे पूरे दोन्ही हातान स्वीकार करू लागले हे पूरे परमात्मा प्रसाद म्हणले तशी तू दिलं तर परमात्मा प्रसादच जातसी ध्रुव मृत्यू दलला मग मरण असेलच किचकी आम केलेलं कर्मान करताना मग मरण येईल मग कसले बेजार नाम सांगून तक्का योग्य रीतीने सन्मान इत्यादी कोण पेटायचे त्याच्यानंतर ते येशील पुढे जण अपैता विशेश्वरांक इत्यादी कारण अपैता आपण सांगता पड्या आणि मका आणि 7 दिवस अवधी या 7 दिवसांतो हा कसं कोल्य मका इतले समयवरला निघाल हातात तो म्हणताना जदना पुरे जण हे करून त्यात पुरे विशेश्वर इत्यादी मिळजाक त्यांचे संदर्भात पड्या तुमची एक रीती योगायोग कशी चलता कशी कोणाके एक पुण्यकर्म कोर काजरे तक देव कशी संयोजन कोण देता म्हणून सांगले त्यांच्या समयाची एक समोची वट तगेले विक्लिप्त केशा समची पुरे केस पुरे सर्वान जटा रूपारे बांधून शिल्प सर्व अति सुंदर नाम शिल्प संत देव तो शुक महामुनी पंचे रीती तका याना निराभरण जाम दिगंबर जाम राबला तसं लो शुक महामुनी त्याद्रा येता इतलं असल्याने निगुल पंचेरी केली तगे गुत्या देश इत्यादी कसले दिसना तसं एक महामुनी तसं एक महा तेज युक्त जावन शिल्प सल्पाल हो करवतो याद्रा येताना पुढे पैनातील संतोष यो जवान कोणन नामक एक योजन को दिला कसं एक मागेले एक योगायोग आहे शुक महामुनीची मागेला कसं शुक महामुनीक आपण आतिथ्य आणि कोण पुरे वचनो इंगड कसले पंचायत ना सुरवेगच पण कसं ऐकू का 7 दिवस मिगल हताश या 7 दिवसांत कसं कोर का त्याविषयी तू मका विवरण करी होंगा अतप्रच्छामि संसिद्धिं योगिनां परमं गुरुं पुरुषस्येह यत् कार्यं म्रियमाणस्य सर्वदा कोण प्राणत्याग करताना कसं ऐकू का कसं विषयाचं मी श्रवण कोर का त्याविषयी तू मका उपदेश करी आज्यापशी अतिरिक्त जाम मका कसल्या कामांना मिळेल रीती शुक महामुनी विशिष्ट रीती परीक्षित प्रार्थना करता कवई जलरी विंगड कंचे हक्का मुहूर्ता पश्चेड रब्बना के भिक्षाटने कंचे घराय जरा रबलेली भवती भिक्षाम देही मग 3 बंद म्हणता तरी त्या 3 बंद म्हणची बी तरी ते बाहेर आण दिले रे आणि घेऊन वच नाही गेले आपास तर रब्बना के 3 गुणवत्ता असता तसं शुक आणि सांगता जलरी परमात्मा कथा गोष्ट त्यागे मिगेल अन्नान बरेल वेदव्यासान बरेल कथा त्या सांगता मिगेल जीवनस्य म्हणल कारण आहे अत्यंत संतोषपूर्वक तो सांगता म्हणल अनुग्रह करून शुक महामुनी त्याचा अनुग्रह करता तशीची विशिष्ट जावन शिल्पसल्या या भागवत व्याख्यान त्या परमात्माला तशीची आम्ही आता हंतु कसं समजून घेऊ का आमक कितली दिवस आयुष्य परीक्षित निश्चय शिलो 7 दिवस आयुष्य सम आमगेल कसले निश्चय ना त्यातला आम्ही दौड जमताच म्हणाल आमचं गोतना आम्ही कितली दिवस आमच्या हातांतच म्हणाल गोतना परमात्मा कथा रती आम कितले असता कितली कान आमका कसं ऐकूचा जाता कितली बोलका मुखार सुनी कान येता एक लोक यो आशिलो ताका कसं एक मुहूर्त काल शिल्पी देवेंद्र हागेला वत देतो की स्वर्गावचनो देवालोटू संतृप्त जाम तांगेल्या निमित्ता निघाल आयुष्य कितलं असं काढल उतराक आणि मुहूर्त कालपर्यंत गेला आयुष्य म्हणून सांगताना सर्व तागेल खंची सर्व दान इत्यादी कोरून त्या परमात्मा चिंतने तू रत जाम त्यानंतर तो तागेल प्राणत्याग करता ताचे ताक दुःख जायने ती तो कळले ना मामून तशी आमगेल हात कितली काल अस कितली जीवन अस कितले आयुष्य अस म्हणत तसल्या आमका परिकल्पना तशी जावन नित्य निरंतर त्या परमात्मा चिंतन करता नित्य निरंतर त्या परमात्मा कथा रती त्या परमात्मा नामस्मरण परमात्मा चिंतन परमात्मा कथा वर्णन परमात्मा अनंत गुण चिंतन हे नित्य निरंतर आपल्याला बसून त्या परमात्मा हंतूची लीनजल समग्र जीवन असलेलीची त्याला अंतकाल प्रज्ञेय असलेलीची आमक परमात्मा स्मरण जत म्हणाल तसं निश्चय असता तसं त्या परमात्मा चिंतन करताची
आणि मुखारी त्या शुकवर्णित जामश्री संत परमात्मा गती तशीची कृषी गती इत्यादी ऐकून तसं सौभाग्य अंगतो परमात्मा परिवर्तन करून ओम परमात्मा प्रार्थना करून श्री कृष्णार्पणमस्तु.